आणि काउन्सिलिंग होतं रे, कारण नुसतं शिकवणं होत नाही, त्या हार्ट टू हार्ट कनेक्ट होतात. मला कला आपल्यातली त्याच्यात गळी उतरवायची आहे. तर ती करताना सगळे पेशन्स म्हणजे होल अँड सोल मी पण तेवढंच त्यांना बोलत असते. तेव्हा अशी घाबरट महिला मग परत येते ना माझ्यापर्यंत, म्हणजे काही काही बायका तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून की मॅडम नाही, हे तुमच्यामुळे शक्य झालं. मी माझं हे करिअर खूप उशिरा सुरू केलं आहे. म्हणजे साधारण तुला सांगते की न्यू कमर्सचा इनरव्हील सत्कार करत होते. तर मला त्या सत्काराला बोलवलं होतं आणि त्या दरम्यान डायरेक्ट गाड्या शिकवते म्हणे बायकांना, तिचं स्कूल बिल काही नाही आहे, की ह्या लेडीजला सपोर्ट म्हणजे कसा करणार लोक, की 12-15 दिवस जम्मूमध्ये जाऊन मला त्या संस्थेमार्फत त्या मुलींना शिकवायचं आहे. आणि तुला जर मी तो व्हिडिओ दाखवला ना, त्या मुली किती उत्सुक आहेत. आणि माझाही हाच मोटो होता की महिलांनी महिलांसाठी चालवलेलं महिलांचं पहिलं ड्रायव्हिंग स्कूल जर मी इथे रिजनमध्ये पश्चिम महाराष्ट्रात काढू शकले. सासवांचे ज्या चुका झाल्या ना, तर त्या चुका सुधारल्या ना, म्हणजे आत्ताच्या पिढीनी. मग आता सासवा घेऊन येतात, सासरेमध्ये कुठेतरी मला थांबवून विचारतात आमच्या सुनेला गाडी शिकायची. आजचे आपले गेस्ट खूप स्पेशल आहेत. ड्रायव्हिंगसारखं फील्ड जिथे पुरुषांचा दबदबा आहे अशा ठिकाणी श्रुती कुलकर्णींनी कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले आणि हजारो महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करून दिला. 7,000हून अधिक स्टुडंटला त्यांनी आत्तापर्यंत शिकवलेलं आहे आणि अशा या वर्सटाईल व्यक्तिमत्वाबरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत. तर कुलकर्णी मॅम, सर्वात पहिले तुमचं स्वागत आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि त्याहूनही जास्त आम्हाला अभिमान वाटतोय तुमचा, कारण जे क्षेत्र मेल डॉमिनंट आहे म्हणजे ड्रायव्हिंग टीचिंगचं स्कूल, त्यामध्ये तुम्ही येणं, एका महिलेनं प्रवेश करणं आणि फक्त स्वतःसाठी नाही तर अनेक महिलांना शिकून त्यांना पायावर उभं करणं हे खूपच कौतुकास्पद आहे. तर या सगळ्या जर्नीची तुमचा सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे प्रॉपर मी तसे माझं माहेर आहे ते पुण्यामधलं, आणि वडील माझे बँकेत जॉबला होते. तर आमच्याकडे त्या काळात गाडी म्हणजे फक्त लुना होती, एक गाडी. आणि ती लुना म्हणजे मला तुला प्रॉपरली सांगते की माझ्या भावानी मला म्हणजे मी त्याला सायकल शिकवली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ती लुना शिकवायचा प्रयत्न केला. त्यावेळेस अक्षरशः म्हणजे कसलं काही नॉलेज नव्हतं, काहीच नाही. त्यांनी आपलं हा ब्रेक आहे हे हे असं करून दिलं सोडून. तर मी एका खड्ड्यात पडले होते, एका काकांनी मला उचललं, ती गाडी बाजूला केली. म्हणजे हे असे किस्से ते लहानपणचे वेगळेच होते की जे, पण गाडीची आवड त्या क्षणापासून तेव्हापासून होती की लहान असले तरी गाडीला म्हणजे एक एक आमच्या घरी पाहुणे कोणी यायचे, कोणी गाडी घेऊन उभं राहायचे येऊन दारापुढे, तर ती एक उत्सुकता असायची की गाडी यांची कशी आहे, मग त्यांची किल्ली घेऊन स्टार्ट करून बघ गाडी जमते का नाही, असं म्हणजे ते एक वेगळंच हे होतं. आणि मग ते करत असताना माझ्यातला गाडीच्या बद्दलचं, कारण आमच्या इकडच्या फॅमिलीमध्ये जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा पण टू व्हीलर चालवणारी घरातली सून म्हणून मीच होते पहिली. मग त्यामुळे मग माझ्या मिस्टरांना पण ते वाटत होतं की आपल्या मिसेसला गाडीबद्दलचं अट्रॅक्शन आहे म्हणजे खूप. त्याच्यामुळे मग त्यांनी हळूहळू करत माझी ही आवड जोपासत, सवड काढून आवड हे करत मग मी हळूहळू या क्षेत्रात, म्हणजे मग मी मिस्टरांना म्हणजे त्याच्यानंतर आमचं लग्न झालं तेव्हा मी साताऱ्यात 6 महिनेच होते. त्याच्यानंतर दहिवडीला गेले आणि मग तिथं दोन्ही मुलं, त्यांचं मोठं होणं, मग तेव्हा संसारात पूर्ण संसारातच मग्न होते. अक्षरशः 14 वर्ष एखादं तप करतो माणूस, तशी मी 14 वर्ष तिथे दहिवडीमध्ये होते आणि व्यवस्थित संसार चालू होता. मी माझं हे करिअर खूप उशिरा सुरू केलं आहे. म्हणजे साधारण तुला सांगते म्हणजे 36व्या एजला मी हा प्रोग्रेस सुरू केला आहे. आज मी 50-51मध्ये आहे. म्हणजे एकेकी करत गेले आणि मला लोक तशी भेटत गेली आणि एक चांगला सपोर्ट सगळ्यांचा मिळत गेला की जेणेकरून RTOचे अधिकारी पण मला भेटले की बाबा, त्यांना तर आधी सगळ्यांनाच हा प्रश्न होता की एक लेडीज हे गोष्टी करूच शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपलं जे पूर्वीचे जे इथे 10-12 वर्षापूर्वीचे साहेब लोक होती, तर त्यांनी एक आपलं असंच की काय करणार आहेत, ह्यांना फाईलच दिली गोळा करायला कागदपत्र, तरी ह्या बऱ्यापैकी यातनं डायव्हर्ट होणार आहेत, असा त्यांचा समज होता. पण मी माझ्यातले ती जी तळमळ होती ती माझ्या मिस्टरांनी ओळखली होती. त्याच्यामुळे मग त्यांनी मला सपोर्टिव्हली सांगितलं की करू आपण ह्याच्यासाठी काहीतरी. आणि अक्षरशः म्हणजे खूप
अथक प्रयत्न म्हणतो ना, की 7-8 महिने मला ती फाईल जुळवायला लागली. त्याच्यात मला इतक्या अडचणी आल्या, की तो माझा इन्स्ट्रक्टर, माझा धीर अचानक नको बोलला. मग मला एका रात्रीत मी उद्या फाईल देणार होते, तर आज त्याचा नकारच आला आणि मग मला परत चारित्र्य पडताळणी सहित एखादा दुसरा मला एक कुपरमधला एक भोसले म्हणून निलेश भोसले ते मला मदतीला आले, की त्यांनी दिले मला त्यांची डॉक्युमेंट्स दिली, की मॅडम तुम्हाला इन्स्ट्रक्टर मेकॅनिकल हवा आहे तर देतो वगैरे. आणि मग ते झालं आणि आता माझं मग मी एम ठेवलं की माझा मुलगाच मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे घरातलंच म्हणून. मग आता माझ्याच उद्योगात माझा मुलगा पण सपोर्टिव्हली झाला आणि माझं मत आहे. आणि ह्याच्यासाठी मी परत मिस्टरांनी मला 42व्या वर्षी म्हणजे माझे शिक्षण आहे BAच्या साईडचं आणि मला त्यांनी पनवेलला आम्हाला इथल्या एका RTOनी आम्हाला एक सपोर्ट केला होता, की त्यांनी आम्हाला जाता येता एक बोर्ड वाचला होता पनवेलच्या ITIमध्ये, की टेक्नोक्रॅट नावाचा एक कोर्स होता, की तो म्हणे कोर्स केला तर व्यावसायिक जे आहेत बंधू त्यांच्यासाठी हा कोर्स आहे, की व्यवसाय करा पण तुमच्याकडे जर नॉलेजचं सर्टिफिकेट नसेल तर तिथून ते तुम्ही परीक्षा देऊन ते करू शकता. तर ॲज अ ॲटोमोबाईल म्हणजे ॲज अ ॲटोमोबाईल इंजिनियर अशा पदवीचं माझ्याकडे आत्ता सर्टिफिकेट आहे, की जे 43व्या वर्षे, की ज्याच्याकडे मला स्केल कसं धरायचं हे पण मला कळत नव्हतं आणि ते माझ्या मुलांनी मला तोही इंजिनिअरिंगला त्यावेळेस त्यांनी मला ते शिकवून दिलं आणि मी तिथले ते 3 परीक्षा ज्या होत्या तर त्या मी तेव्हा देऊन आले होते. आणि मग माझ्याकडे आता मी ॲज अ ॲटोमोबाईल इंजिनियरचं MMVचं मशीन मोटर मेकॅनिकचं सर्टिफिकेट आहे. आता तरी जेव्हा महिला ड्रायव्हिंग करतात तेव्हा आता प्रोग्रेसिव्ह आहे की हां ठीक आहे आपण बघू शकतो चांगलं. पण जेव्हा तुम्ही सुरू केलं त्यावेळी एखादी महिला ड्रायव्हिंग करते हे खूप नवीन असतं लोकांना. तर त्यावेळेस लोक कसे बघायचे तुमच्याकडं, तेव्हा तुमचा अनुभव काय होते? आता माझा अनुभव म्हणशील तर मी 2 व्हीलर ऑलरेडी म्हणजे तेव्हापासनं लग्नाच्या आधीपासूनच चालवत होते. तर त्याच्यानंतर मी साताऱ्यात पण जेव्हा आले तर मी तिकडे दहिवडीत मिस्टरांना बोलायची, की अहो मला काहीतरी काम करायचं आहे. माझं पुण्याकडनं मी उलटा प्रवास करत आलेली. लोक पुण्यातनं मुंबईतनं अमेरिका बघतात पण माझ्याकडनं प्रवास उलटा झाला होता. शेवटी कसं आहे लग्नाच्या गाठी कुठे बांधल्या जातात ते माहिती नाही. मग मिस्टरांनी पण तो स्पार्क ओळखला होता, की ही धडपडी आहे, हिला काहीतरी करायचं आहे. पण दहिवडी तसं मला तिथे मर्यादा होत्या दहिवडीमध्ये, की एक कुलकर्णी काकांची मिसेस, रावसाहेबांची मिसेस म्हणून तो एक वेगळा बाज होता. आणि मग ते सगळं कंपल्सरी साडी आणि मग असं 14 वर्ष मी तिथले ते कॉलनीतले आणि मी संसारिक लाईफ पण मी एन्जॉय केलं. म्हणजे जे मला ज्या वेळेस जिथे मी पाऊल ठेवलं ना ते क्षण मी एन्जॉय करत गेले. म्हणजे मी असं काम करते मग मी ते सिरियसली कामच असं काही नाही. मी माझं काम करत करत एन्जॉय करत गेले आणि आत्तापर्यंत माझा प्रवास एकदम फ्रीली झाला. मला सगळी महिला पण मला अशा भेटत गेल्या, की ज्या माझ्या आता अगदी चांगल्या मैत्रिणी पण झाल्या त्यातनंच. ह्या क्षेत्रातच मला कितीक जणी भेटल्या. आत्ता पण आमचा महाराष्ट्रासाठीचा एक ग्रुप आहे महिलांचा. प्लस तुला सांगते ऑल इंडियाच्या धर्तीवर जे आता मी लखनौला वगैरे जाणार आहे किंवा मागे मी राजस्थानला जाऊन आले तर तिथे पण आता तर मग आमच्या आता लक्षात यायला लागले, की महिला या क्षेत्रात खरोखरी कमी आहेत. मग आता ड्रायव्हिंग स्कूलवाल्या बंधूंना पण वाटायला लागले, की बाबा आपल्या पण गाड्या चालवताना 4 जर ड्रायव्हर असतील तर एखादी महिला इन्स्ट्रक्टर असावी. आणि आता त्या दृष्टीने माझ्यापर्यंत आता इन्स्ट्रक्टर बनायला म्हणजे ते स्कूल आता माझं मी रोल मॉडेल म्हणून आत्ता काम करते त्या गोष्टीवर, की विचार करून. पण मला भविष्यात माझा एक वेगळा मोटो आहे, की आता आपल्याला ते पण करायचं आहे, की ज्या बायकांना माझ्यासारखं शिकवायचं आहे त्यांना मी तयार करते शिक्षिका बना म्हणून खूपच या छान. क्षेत्रातली. आता जेव्हा तुमची सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला विरोध पत्करायला लागलेला का? म्हणजे घरचे सपोर्टिव्ह होते पण समाज बघणारे असतील, की हे काय करताय तुम्ही यात पडलं नाही पाहिजे, असे काय अनुभव आहेत का तुमचे? घरच्या सपोर्टिंगबद्दल बोलशील ना तर फार गंमत आहे. म्हणजे तुला हसायला येईल, की असं का बोलतात. आता तुझ्याच वयाचा माझा मुलगा आहे तर डॉमिनेट जेव्हा महिलेला एखाद्या केलं जातं ना घरातनंच तेव्हा ती उडी घेऊनच वर येते. तशा प्रकारात मुलगा म्हणायचा, आई तुझ्या ते ह्याच्यातलं काम नाही आहे, हे तुला जमणारच नाही. मग त्याला वाटायचं, की आई आपली जमणार नाही तिथं आई जमवते हे त्याला माहीत उलट हे होतं. करायचं. त्याच्यामुळे माझ्या घरातले माझ्या त्या बाबतीत विरोधात होते, की हे काम तुला नाही जमणार आहे.
मग अक्षरशः गाडी जेव्हा मी शिकले फोर व्हीलर, तर तुला सांगते माझ्या इथल्या मान्यवर ड्रायव्हिंग स्कूलमधलंच माझं लायसन आहे, पोरेंच्याकडचंच. साताऱ्यातले पोरे नावाजलेले आहेत आणि पोरे काकांकडे मी नंतर जॉब पण केलेला आहे त्याच्यामुळे. तसंच अजून एक श्रीराम ड्रायव्हिंग स्कूल, त्यांच्याकडेही मी जॉब केला ड्रायव्हर म्हणून. तर मला तेव्हाही ते सपोर्टिव्हली की मला म्हणजे आधी पोरे काकांचं सांगणं होतं, बघा हां महिला काही करू शकणार नाही, तुला आहे का. मग त्यांनाही नंतर ते पटलं की हिच्याकडे काहीतरी स्किल दिसतंय की ही करू शकते. आणि नंतर मला पण माझा अनुभव की जसं मी त्यांच्यातनं तयार होऊन आले तसं माझ्या स्कूलमधनं पण आता 2-4 ड्रायव्हिंग स्कूल निघाले की जे लेडीजचे आहेत आणि लेडीज चालवत आहेत. तर तो एक वेगळा बाज झाला की जो समाजाच्या दृष्टीने आत्तापर्यंत नुसतं कसं की महिला नाही करू शकत, पुरुषच करतात, तसं काही नाही वाटलं. म्हणजे झालं ते छान झालं आणि काम होत गेलं, ओघाने होत गेलं सगळं. त्यामुळे काही असा प्रश्न नाही आला मला कधी. आता एकंदरीत तुमच्याशी गप्पा मारताना मला कळतंय की तुमचा स्वभाव खूप दिलखुलास आहे, तुम्ही बिनधास्त व्यक्तिमत्व आहात. तर नक्कीच तुमचं स्टुडंटशी जे रिलेशन आहे ते स्टुडंटच्या पलीकडचं असेल, एखाद्या फॅमिली टाईपमध्ये असेल नक्की. तर असे काही किस्से आहेत का? आहेत ना. आता माझ्याकडे ज्या शिकल्या गाड्या ना, त्यातल्या ज्या माझ्याकडे जॉबला होत्या, तर अशाच एक आपल्या साताऱ्यातल्या एका ठोंबरे वकील म्हणून आहेत, त्यांच्या मिसेस होत्या. तर त्यांचा छोटा मुलगा आमच्याकडे खेळायला म्हणून यायचा लहान असताना. आणि तो अगदी त्या स्वरूपचा पहिला वाढदिवस होता आणि नाशिकवरनं त्यांचे मेहुणे आले होते की ज्यांचं ड्रायव्हिंग स्कूल होतं. आणि मग त्या स्वरूपच्या आई बोलल्या त्या मेहुण्यांना की अहो या ताई फार धडपड्या आहेत म्हणे, ह्या पिग्मी गोळा करतात, पण यांना मैत्रिणीसारख्या म्हणतात की तू छान गाडी चालवते, आम्हाला पण शिकव. तर अशा बेतानी या आता शिकवायला पण लागल्यात टू व्हीलरचं. तर म्हणे जिजाजी यांना ड्रायव्हिंग स्कूल नाही का काढता येणार. तर मला त्यावेळेस इथं सपोर्ट म्हणजे मी कुणाला विचारू ना, त्याच्यामुळे मला कोण सपोर्ट करेल हेच कळत नव्हतं. मग मला तिकडून पण मग चांगला नाशिकमधनं सपोर्ट मिळाला. आणि त्याच काळात नाशिकचेच एक सर इकडे आले होते बदलून, त्याच्यामुळे मग ते काम होत गेलं आणि मग झालं माझं म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलची फाईल. आणि इथल्यांनी पण सगळेच साहेब लोकांनी म्हणजे RTOनी मला चांगला सपोर्ट दिला आणि अजून पण देत आहेत. RTOचे सर्व अधिकारी वगैरे सगळे, बागसाहेब मध्यंतरी होते, ते राऊत साहेब होते, त्यांनी चांगला. गुजराती तर फाउंडर आहेत माझ्या स्कूलच्या बाबतीतले, कारण त्यांनीच मला हे केलं म्हणजे असं की करा, महिलांसाठी करताय ठीक आहे, मग लेडीज स्पेशल म्हणून. आणि तो तर किस्सा फार महत्त्वाचा आहे कुठला, की जेव्हा मी ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे टू व्हीलर नुसत्या शिकवत होते, तर त्या दरम्यान माझं इनरव्हीलशी कॉन्टॅक्ट आलं की जी इनरव्हील आंतरराष्ट्रीय महिलाच तर ती जी संस्था आहे, तर मीनाज मुलाणी म्हणून माझ्या एक मैत्रीण, तर तिच्या अनुषंगाने मी त्या इनरव्हीलमध्ये पाऊल ठेवलं. आणि त्या वर्षी न्यू कमर्सचा इनरव्हील सत्कार करत होते. तर मला त्या सत्काराला बोलवलं होतं आणि त्या दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून नेमके RTOचे गुजराती साहेब होते. आणि गुजराती साहेबांकडे आदल्या दिवशीच अशी एक तक्रार गेली होती की एक महिला डायरेक्ट गाड्या शिकवते म्हणे बायकांना, तिचं स्कूल बिल काही नाही आहे आणि म्हणजे महिलांकडे महिलाच आकर्षित होतील. तर तसं एक आशयाचं त्यांना एका माहितीच्या अधिकारात पत्र गेलं होतं की ह्या लेडीजला सपोर्ट म्हणजे कसा करणार, लोक इंडिव्हिज्युअली या अशाच कशा गाड्या शिकवतात वगैरे असं. आणि मग मात्र त्यांनी मला फूल दिलं हातात आणि बोलले की इनरव्हीलमध्ये तुमचं सत्कार वगैरे, तर तुम्हीच का श्रुती कुलकर्णी, मला जरा थोड्या वेळाने नंतर भेटा, माझं काम आहे. आणि मग नंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी ऑफिसला बोलवलं, RTO ऑफिसला. मी घरी आले, मिस्टरला म्हटले अरे असं असं बोलवलं आहे मला त्यांनी उद्या. मला म्हटले बघ काय म्हणतात. मी म्हटलं आता तर उद्या तर माझी की अशाच कशा गाड्या शेवटी हा जीवाचा खेळ आहे, एखाद्याचा जीव, समोरच्याचा जीव, आपला जीव, गाडीचा जीव, म्हणजे सगळं सांभाळून न्यायचं आहे. तर ते चुकीची पद्धत होती. म्हणजे मी ती चूक पण तेव्हा मला असं जाणवलं नाही, पण मी त्या भानात काम करत होते का तर उर्मी होती ना अंगात, एक तरुणपणा असतो आणि एक काहीतरी चांगलं वेगळं काम करतोय आणि शेवटी दुसऱ्याला आपण चांगले होप्स देतोय, आत्मविश्वास निर्माण करतोय. तर ह्या कामात म्हणजे मला तेवढं ते असं हे वाटलं की करूया आपण. आणि मग ते असं झालं की दुसऱ्या दिवशी मी जेव्हा साहेबांना भेटले, सर म्हटले मॅडम तुम्हाला याची तीव्रता माहिती आहे का, हे किती धोकादायक आहे. असं नाही, मग तुम्हाला ॲथोराईज पाहिजे, तुम्हाला ॲथॉरिटी पाहिजे का. मग त्यांनी एका कर्मचाऱ्याला बोलवलं, एक फाईल दिली नमुन्याची, मला म्हटले बाहेरनं झेरॉक्स काढून आणा आणि ही फाईल म्हणे अशा पद्धतीने जमवा, एवढे कागदपत्र सगळे लागतील आणि मग मात्र तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल काढू शकता. मी
म्हणजे करा, मग करायचीच इच्छा असेल तर लिगली करा जे काय कराल ते. तर असं मग मात्र मग मी हे केलं, म्हणजे सपोर्टिव्हली ती फाईल टाकली. पण त्यालाही मला खूप अडचणी आल्या होत्या, पण त्या तेवढ्या गेल्या पण तशाच. आता तुमच्याकडे एखादी महिला नवीन शिकायला येते, तर सुरुवातीला आलेली महिला आणि तुमच्याकडनं शिकून गेलेली महिला या दोघांमध्ये किती बदल असतो? भरपूर, म्हणजे त्याच्याबद्दल तर जी लेडीज अशी माझ्याकडे येऊन बसते ना, मॅडम मला काहीच नाही हो, गाडीला मी आयुष्यात हात नाही लावलेला. हां. तर मग माझं शिकवण्याची पद्धत कशी आहे, मी आधी शक्यतो क्लायंटला बोलवते समोर, की तुम्ही माझ्या समोर उभ्या राहा. मला डोळ्यात डोळे घालून बघितलं तरी लगेच कळतं की ही आपल्याकडनं किती दिवसात शिकणार आहे ते. तर त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा लेडीज अशा की ज्या अगदी अजिबात आम्हाला काही येणार नाही अशा बेताच्या होत्या, आणि त्याच आता मला टसल देऊन जातात. आणि पुढे गेल्यावर त्या नंतर फोन करतात, मॅडम सकाळी मी नाही का गेले बघा झपकन. मलाही तो आनंद मिळतो की बाबा आपल्याकडनं शिकली आणि गेली. मला आवडतं असं की बाबा मला सांगायला येतं की ती गेली, ती माझ्याकडे शिकली हो, आत्ता गेली ती, असं ते भरपूर. आणि माझ्या घरातलं कंडिशन अशी आहे की मी जर संध्याकाळी वगैरे नवऱ्याबरोबर चालत फिरायला जर साताऱ्यातनं बाहेर पडले, तर घरापासनं राजवाड्यापर्यंत येईपर्यंतच माझं अगदी नाही म्हटलं तरी माझे घरातले वैतागतात, म्हणजे मला 2 तास लागतात. कारण इतक्या मला मुंग्यांसारख्या माझ्या फिरणाऱ्या ज्या माझ्याकडच्या शिकलेल्या आहेत त्या सगळ्या, मॅडम आता सासूला घेऊन जाते बरं का, परवाच डोंगरात जाऊन आले, परवाच हे केलं, म्हणजे ती एक त्यांना ते सांगायची इच्छा असते. आणि टू व्हीलर कसं, टू व्हीलरचं माझं गुडविल होतं त्या काळातलं, म्हणजे मी तेव्हापासनं टू व्हीलर अगदी, म्हणजे खरे कष्ट माझे सगळे आहेत ते टू व्हीलरचे तर आहेतच, म्हणजे ते. तर त्याच्यामुळे टू व्हीलरच्या गुडविलमुळे बायका अगदी खुश होऊन माझ्याकडनं शिकून गेल्या. मग फक्त ड्रायव्हिंगच नाही तर त्यांच्या आत्मविश्वासमध्ये पण फरक पडतो त्यावेळी. आणि काउन्सिलिंग होतं रे, कारण नुसतं शिकवणं होत नाही, त्या हार्ट टू हार्ट कनेक्ट होतात मला. कारण कसं आहे, शेवटी कसं आहे की एखाद्याला एक एक कला आपल्यातली त्याच्यात गळी उतरवायची आहे, तर ती करताना सगळे पेशन्स, म्हणजे होल अँड सोल मी पण तेवढंच त्यांना बोलत असते की बाबा मी 100% तर तुम्ही पण 100% तरच ते काम होऊन जाणार. तर तसं गाडी चालवून जेव्हा अशी घाबरट महिला मग परत येते ना माझ्यापर्यंत, तर तेव्हा ती अगदी, म्हणजे काही काही बायका तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून की मॅडम नाही, हे तुमच्यामुळे शक्य झालं. तुमचा एक मी रेडिओवर किस्सा ऐकलेला, तो हायवेवाला. तो इथं पण सांगा, मला ऐकायला खूप आवडेल. अरे बापरे! हायवेचा किस्सा कसा आहे की फोर व्हीलरचा तो किस्सा होता. त्यावेळेस त्या ज्या होत्या महिला, तर त्या माझ्याकडे 8च दिवस आल्या होत्या मॅडम शिकायला. आणि अचानक त्यांनी येऊन सांगितलं, मॅडम माझी बदली झाली आहे, मला जायला लागतंय. आणि त्यांचे मिस्टर 4 महिन्यापूर्वी इथल्याच साताऱ्यातल्या एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकले होते. तर त्यांनी अल्टो गाडी घेतली होती आणि 2 छोटी मुलं आणि ते. आणि या 8 दिवसात त्यांचा एक धाकटा मुलगा माझ्या गाडीमध्ये त्यांच्याबरोबर आईबरोबर शिकताना आला होता. तर तो मुलगा उत्सुकतेपोटी, काकू हे बटन कसलं, मॅडम ह्याचं कसं, इंडिकेटर कसा लावायचा, हे आता लहान मुलांना उत्सुकता म्हणून त्यांनी 2-4 प्रश्न मला केले होते. मी आपली त्याची सफिशियंट उत्तरं त्याला दिली होती. आणि तेवढंच त्या मुलांनी लक्षात ठेवलं की हे त्रिकोणी बटन कसलं आहे. तर मी म्हटलं बाबा सगळे अडचणीत असू तर हे सगळे लाईट लागतात वगैरे, असं सगळं सांगून झालं होतं माझं. आणि नंतर अचानक त्यांचा 8-10 दिवसांनी निरोप आल्यावर त्या मॅडम निघाल्या. त्यांनी ट्रकभर सामान त्यांचं पॅक केलं आणि तात्काळ बदली म्हणून त्यांना निघायला लागलं होतं. तर त्यांची दिरांबरोबर त्यांनी तो ट्रकचं सामान पाठवलं आणि अल्टोमधनं सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन साताऱ्यात ती फॅमिली जवळजवळ 8-10 वर्ष राहिली होती. कुठल्या मैत्रिणीकडे जेवणखाण करून टाटा बाय बाय करून सगळ्यांना ते निघाले. तर नवऱ्याला 4च महिने झाले होते, शिकला होता. त्यालाही कॉन्फिडन्स नव्हता. तो बायकोला म्हणत होता की घेऊया की आपण ड्रायव्हर. तर ती म्हटली कुठे त्याला परत रिटर्न पाठवा, त्याला पैसे द्या परत हे. तर नको म्हटली, मग मी आहे की, त्या लेडीजनी म्हणे मला कुलकर्णी मॅडमनी शिकवलं आहे थोडंफार, तर मी आहे, तू काळजी करू नको, आपण जाऊ. आणि मग आता बायको जर एवढे होप्स नवऱ्याला देते, तर त्यालाही ते कसं तरी वाटलं की आपल्याला बाबा हे करूया, नको बायको म्हणते तर जाऊया. मग त्यांनी छान गाडी चालवली, मस्त कराड गेलं, तुमचं इस्लामपूर गेलं वगैरे सगळं, का कोल्हापूरचं हे गेलं,
टोल नाका वगैरे गेला आणि नंतर जिकडे कागलकडे त्यांना वळायचं होतं त्याच्या अलीकडे एक 2-4 किलोमीटरवर एक भारा घेतलेले आजोबा सडनली संध्याकाळी 6-6:30ला मध्ये आले आणि पटकन या मॅडमनी स्टेअरिंग फिरवलं आणि गाडी त्यांची धडकली डिवायडरला आणि नेमका अपघात असा घडला की आजोबा धक्क्याने त्या पडले तर त्यांच्या डोक्याला लागलं होतं. रक्त येत असताना आपल्यासारखं सामान्य माणसं ब्लड बघितलं की घाबरतात की जे ज्यांना मनं आहेत काहीतरी इनोसंट आहेत ते तशी ती पटकन बोलली की अरे आपण काही कुत्र्या मांजराला उडवलेलं नाही आहे आपण एका माणसाला तर तू पहिलं जात त्यांना उचल म्हणून तो मिस्टर तिचा गाडी बंद केली आणि पटकन आजोबांसाठी धावला. मीनवाईल तिथून एक रिक्षेवाला निघाला होता तर त्यांनी त्यांना मदत केली म्हणून आजोबांना रिक्षेत टाकलं. पण त्या जो मालक होता गाडीचा हिचा नवरा त्याला एवढं डोक्यात चाललं नाही की आपली गाडी डिवायडरच्या बाजूला आहे हायवेवर आणि संध्याकाळी 6-6:30ला तू विचार कर काय प्रेशरनी शेजारची वाहनं जातात. एखादा ट्रक एखादे फक्त त्या मुलाचं डोकं चाललं धाकट्याचं की मॅडमनी सांगितलं होतं त्रिकोणी बटन दाबा म्हणून त्यांनी किल्ली चालू करून त्रिकोणी बटन दाबलं त्यामुळे सगळे लाईट्स लागले गाडीचे. गाडी ब्लिंक करते म्हटल्यावर लोकांना कळलं की ह्या गाडीला प्रॉब्लेम आहे काहीतरी आणि ही बसली होती आतमध्ये हिलाही टेन्शन आलं होतं. तोपर्यंत मुलगा बोलला मम्मी तू ह्या साईडला बस येऊन गाडीत आणि दुसऱ्या भावाला तो बोलला तू बाहेर खिडकीतनं डोकं बाहेर काढून लोकांना सांग आमच्या मम्मीला कमी गाडी येते पूर्ण येत नाही. तर तिने 8 दिवसात माझ्याकडनं जे फर्स्ट सेकंड थर्ड काय नॉलेज घेतलं होतं त्या बेसवर ती हळू करत तिरकी त्या ह्याच्या पलीकडे गेली म्हणजे हायवेच्या कडेला आणि मग नंतर तोपर्यंत त्या रिक्षेवाल्यांनी तिकडे हे केलं फोन केला वस्तीमध्ये की आपल्या गावच्या एका म्हाताऱ्याला उडवलेलं आहे एका गाडीने आणि ती गाडी हायवेवर थांबली मी दवाखान्यात घेऊन आलो आहे. तर त्या घरातले लोक एकदम बिथरली होती आणि मग त्यांनी त्या वस्तीतल्याना गोळा केलं आणि ही गाडी जाळूया म्हणून ते तिथपर्यंत आले. पण मग ती लेडीजला कळलं म्हणजे गाडीतल्या लेडीजला की काहीतरी आपलं म्हणजे इथं चुकलं आहे आपलं म्हणून मग ती म्हटली हा मॉब जरा माझ्याकडे येतो. तर तिने विचारलं मग ती बोलली मॅडम मी गोशा पद्धतीतली डोक्यावरचा पदरवाली बाई आहे पण मी तो पदर तुमचा चेहरा आठवून खोचला आणि दोन्ही पोरं बोनेटवर ठेवली आणि मग मी त्या माणसांना म्हटले की अरे पेटवायची गाडी तर पेटवा पण तुमचा एक म्हातारा विरुद्ध आम्ही 3 जण मरायला तयार आहोत. पण तुम्ही विचार करा की आम्ही कुत्र्या मांजराला उडवलेलं नाही. आमच्याकडे मन होतं म्हणूनच मी नवऱ्याला पाठवलं की बाबा ह्या आजोबांना ट्रीटमेंटला घेऊन जा म्हणून. तर आता म्हणे तुम्ही विचार करा म्हणून तो मॉब बाजूला थांबला. त्या दुसऱ्या ज्या मॅडम होत्या लेडीज होत्या त्या आजोबांची सून तिला सगळ्यांनी गावकऱ्यांनी गप्प केली की थांब जरा तुझे आजोबा येऊ दे त्यांना कितपत लागलंय बघा आणि मग ठरवा. तोपर्यंत रिक्षा आली 5च टाके होते त्या आजोबांना. त्या आजोबांनी उतरून सुनेलाच बोलायला सुरुवात केली की ही फॅमिली चांगली आहे यांना घरी जाऊन जेवण खाण घालूया. जेवायला नेलं त्यांना घरी त्या रात्री लहान मुलं आहेत त्यांची बघून जेवणं खाणं करून नंतर मग गाडी त्यांची ओके करून मग ते परत पोचले त्यांच्या गावाला. आणि त्याच दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे फोन नंबर वगैरे त्यांनी एक्सचेंज केले आणि त्यांच्या लक्षात आलं आपण एकाच जातीतले आहोत. तर नेमकं थोडे दिवसांनी त्यांचे कॉन्टॅक्ट इतके वाढले की या बाईची धाकटी बहीण म्हणजे त्या जे अपघात झालेल्यांची आणि त्या आजोबांचा धाकटा मुलगा अशांचं लग्न झालं. म्हणजे हा एक अपघाताचा किस्सा पण त्यातनं एक चांगलं घडलं म्हणजे त्यांचं. तर असे भरपूर किस्से आहेत. किस्से तर भरपूर आहेत पण आता तुमच्या स्वतःबद्दल आपण थोडं बोलूया. तुम्ही जेव्हा सुरुवात केलेली आहे सुरुवात केलेली श्रुती कुलकर्णी आणि आज आत्ताच्या 2023ची श्रुती कुलकर्णी किती बदल आहे? सुरुवात केलेली श्रुती कुलकर्णी पण त्या रावसाहेबांची मिसेस म्हणूनच आल्या होत्या इकडे. मग हळूहळू रावसाहेबांच्याच सहकार्यामुळे त्या चेंज होत गेल्या आणि आता तर चांगल्याच पद्धतीने म्हणजे कुलकर्णी आणि माझ्या कुटुंबाच्या सगळ्या सपोर्टनी म्हणजे माझा स्वतःचा शिकण्याचा किस्सा जर तू 4 व्हीलरचा ऐकलास तर तू म्हणजे विचार करशील की बापरे म्हणून तुम्ही हे सुरू केलं का. तर माझ्या बाबतीत असं घडलं होतं की मी आधी एकतर जे यांच्याकडे शिकले पोऱ्यांच्याकडे त्याच्यानंतर लायसन हातात होतं पण 2 वर्ष माझ्याकडे गाडी नव्हती कारण तेव्हा काही परिस्थिती तेवढी नव्हती की लगेच कुठली 4 व्हीलर येईल. आणि मग जसं कुटुंब मावत नाही आहे 2 व्हीलरवर तर आता घ्यायला पाहिजे 4 व्हीलर अशा बेतानी आमच्याकडे मग ती 70,000ची सेकंड हँड गाडी
आम्ही मुंबईतल्या एका माणसाची होती ती घेतली. त्याचे टायर वगैरे बदलून 10,000 त्याच्यावर खर्च. म्हणजे त्या काळातला तो खर्च पण आम्हाला असा लाखाच्या पट्टीत असला आत्ताचा विचार केलास तर. कारण आत्ता जेव्हा आपण 7 का 8 लाखाची तर ते नॉर्मल वाटतंय आता. पण तेव्हाचे ते 70,000 म्हणजे आमच्यासाठी खूप होते. आणि मग ते आपलं घेतलं. मग कारण शेवटी मिडल क्लासवाल्याची काय असतं, एक घर, एक गाडी, एक बायको चांगली, असंच संसार चांगला व्हावा हाच उद्देश असतो. आणि ते नॉर्मल आपल्या त्या हे असतात ना रिक्वायरमेंट. तर तशी ती आमची आपली गाडी सेकंड हँड आली. आम्हाला खूप आनंद होता. पण गाडी 2 वर्ष मी चालवलीच नसल्यामुळे मी जेव्हा चालवायला घेतली तेव्हा मिस्टर बोलले, शून्य आहेस म्हणे, विसरलीस सगळं तू. आणि मग बोलले की मी तुला 4च चक्रा देईन आयुष्यातल्या, तर त्या 4 चक्रांवर तू परत मी 4च दिवस वेळ काढीन तुझ्यासाठी. आणि तो 4 दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते की जेणेकरून पहिल्या दिवशी त्यांनी मला बोगद्याच्या पलीकडे नेऊन डायरेक्ट हायवेनी असं घेऊन यायला लावलं. तेव्हा मी चुकत त्यांच्या बोलणी खात ते काय काय बोलत होते. आणि त्यांचं कसं होतं की ते चिडले तर ते कोणाचं ऐकत नाहीत, अशा प्रकारातले ते व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे ते गोडीत मला एकदा दोनदा सांगून बघितलं, पण माझ्याकडनं 2-3 चुकांवर त्यांनी मला बोलायला सुरुवात केलेली. मग तशी मी आपलं म्हटलं जाऊ द्या, आता आपल्याला जर यात पडायचंच आहे, शिकवायचं आहे जगाला, तर आपल्याला ह्यांचं ऐकूनच घ्यायला लागणार. त्यामुळे मी निर्लज्ज बनले. म्हणजे मी सारखी त्यांना सॉरी चुकले, उद्या नाही होणार चूक, असं करत मग मी अक्षरशः म्हणजे मी आत्ता पण बायकांना तेच सांगते की तुम्ही निर्लज्ज बनलात तरच गाड्या चालवू शकता. नाहीतर रोज जर त्यांनी काय ते मनाला लावून घेतल्या गोष्टी की इगोस्टिक राहिल्या तर मग नाही चालवू शकत. कारण भाऊ बोलला, वडील बोलले. आणि जनरली होतं कसं सांगते तुला, एखाद्या घरातनं गाड्या शिकायला जेव्हा बायका येतात ना, तर त्या घरातले वडील असू दे, भाऊ असू दे, किंवा नवरा असू दे एखादीचा, मुलगा असू दे एखादीचा, तर ते कसे असतात, एकतर काही पर्सेंट ते रागातले असतील, दुसरा पर्सेंट असेल ते शिव्यातले, म्हणजे, आणि तिसरे असतील ते प्रेमातले असतील, आणि चौथे असतील ते गाडीला जपणारे असतील. मग आता गाडीला जपणारा असला तरी तो आयुष्यभर ऐकवतो, तुझ्यामुळे हे झालं गाडीला, असं. दुसरा असेल प्रेमातला तर तो सारखा म्हणत राहतो, बघा दुसऱ्याला उडवशीला, पिकअप करू नको, पिकअप नाही केला तर गाडी पुढे जाणार नाही. त्यामुळे त्या बाईला सतत भीतीत तुम्ही चालवत असाल तर उपयोगच नाही वाहनाचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिव्यातला. एखादा रागीट आणि शिव्यातला जर व्यक्ती तिच्या समोर असेल, अक्कलच नाही आहे, कळते का नाही, मूर्ख आहेस का, बावळट आहेस का, झालं, बायका तिथेच ताल घालवतात. म्हणून माझं तर बायकांना नेहमी सांगणं आहे. आणि अजून एक मी महत्त्वाचं एक सांगत असते की जरी चुकून तुम्ही एखाद्याला हे टच दिलाय किंवा काय, तर गर्दी जमेपर्यंत तुम्ही जे काही सारवासारव असते, समजा इंडिकेटर तुमच्याकडनं नाही लागलेला टच झाला, तर तुम्ही तो इंडिकेटर लावा आणि जगाला सिद्ध करा, चूक तुमची आहे, तुम्हाला आतून माहिती आहे. पण आजकाल तुम्ही जर स्वतःच्या चुका कबूल करत बसलात तर एखाद्या, म्हणजे मी असे किस्से बघितलेत माझ्याच एक दोघींच्या ओळखीतनं माझ्यापर्यंत आले की एक बायका घाबरून रिक्षेचा, ऑलरेडी एका माणसाची रिक्षेचा डाव्या बाजूचा आरसा मोडला होता, ही बाई धडकली होती उजव्या बाजूला, पण त्या बाईला दाबात घेऊन त्या माणसानी, तिला समजलंच नाही, तिने आपले 250-300 काढून त्याच्या हातात देऊन टाकले, बाबा चुकलं असेल माझ्याकडनं, मी नवीनच गाडी शिकते वगैरे असं. म्हणजे मग हे लेडीज एकदम त्यांना माहितीच नाही ना, या गोष्टी माहितीच नव्हत्या ते. आणि त्या काळातले तर खूप किस्से वेगवेगळे आहेत. व्यवसाय आणि फॅमिली या दोघांचं बॅलन्स कसं साधता तुम्ही? व्यवसाय आणि फॅमिली म्हणशील तर आता मी जेव्हा व्यवसाय सुरू केला होता तर त्यावेळेस माझी मुलं साधारण स्वतःच्या हाताने काहीतरी, अगदी मॅगी तरी करून खातील या वयोगटातली होती. की मुलगी माझी साधारण 7वी-8वीला होती, मुलगा माझा 9वी-10वीला होता. त्यामुळे तेव्हा आम्ही जेव्हा हा उद्योग स्वीकारायचं, हे जेव्हा आमच्या घरी चर्चा चालू होत्या की आईने हा उद्योग करायचा का, म्हणजे कारण इतके दिवस मी कधी काही केलं नव्हतं आणि मी पिग्मी कलेक्शन फक्त करायची. तेव्हा मी गाडी, तेही मुलं शाळेत जातील त्या वेळेत करत होते, 11 ते 3 तर मग आईने हा उद्योग करायचा आहे म्हटल्यावर मग माझ्या घरात अशी चर्चा होती की मी त्यांना सांगितलेलं की अरे गाड्या शिकायला, मी गाड्या जेव्हा बाहेर बघते स्कूलच्या, तर ते सकाळी 6 वाजल्यापासून 10, 11, 12 वाजेपर्यंत ती लोक काम करतात. सेम काम मला त्याच वेळेत बाहेर पडायला लागणार होतं. मग तुम्ही सॅक्रिफाईस करत असाल तर मी याच्यात उडी घेते.
आणि माझ्या घरात मुलांनी पण दोन्ही मुलं मिस्टरांनी पण मला तो सपोर्ट खूप चांगला दिला की जेणेकरून मी कित्येक वर्ष आता लोक मला सकाळच्या वेळेतच रस्त्यावर बघतात की मॅडमची गाडी दिसते बाबा. तर सगळ्यांना हा प्रश्न पडतो, मॅडम तुमच्या घरचं कसं, तुम्ही काय करता घरी, म्हणजे शेवटी संसार आहे ना तो. मग ते मी मॅनेज करत गेले. मग पूर्वी माझ्याकडे कोणी नव्हतं कामाला, म्हणजे अगदी धुणं भांडी सहित सगळं घरचं आवरूनच, म्हणजे तर ते पहाटे उठून आवरून सगळं ओके करून मगच डबा करून पोरांचा, मग 7ला बाहेर पडलं तर मग 10, 11, 12 काय वाजतील माहिती नसायचं. म्हणजे तेव्हा मी पिग्मी पण करायची. मध्येच मी त्या बँकेत जाऊन ते पैसे भरा, हे करा ते करा, भरपूर. म्हणजे त्याच्यात मला अजून एक त्या पिग्मीच्या आधी एक उद्योग मी केला होता की जो मी दहिवडीत असताना मला त्याची इच्छा झालेली की अरे मला काहीतरी करू द्या. माझे ते कारण पुण्याचं रक्त होतं आणि असं काहीतरी की मला माझे वडील स्वतः तसे हे होते की सतत काहीतरी त्यांना क्रिएटिव्हिटी लागायची. तर ते त्यांच्या ह्याच्यामुळे, म्हणजे तेच माझे पहिले रिअल हिरो म्हणायला लागतील म्हणजे वडील माझे, की त्यांच्यामुळे माझ्या अंगात पण तसंच की सतत काहीतरी काम करत राहा, कार्यात राहा कुठेतरी, मग डोकं कामात ठेवा कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे मग मी दहिवडीत असताना माझ्या लग्नात एकांना एक कुंडा दिला गेला होता प्रेझेंट फ्लोराच्या कंपनीचा, आणि ती फ्लोरा कंपनी आपल्या साताऱ्यात होती बघ. तर त्यावेळेस माझ्या मुलाचा जन्म झालेला आणि तो 1 वर्ष 1.25 वर्षाचा होता. मग मी नवऱ्याला म्हणायची की अरे ती भांडी विकू का, माझ्या मामीच्या बिल्डिंगमध्ये वगैरे पुण्यात मागतायत ते सगळं. तर तो म्हणायचा इथं काही नाही करायचं, तू इथे रावसाहेबांची बायको आहेस दहिवडीत, त्यामुळे तू इथं नाही पण तू तिकडे कर, मग तुझी तू बघ, मी माझं ऑफिसमध्ये मुलाला घेऊन जायचं नाही जायचं काय ते तुझं तू बघ. आणि मग मी अक्षरशः तिथून दहिवडीतनं एसटीनी मुलाला घेऊन साताऱ्यात यायचं. एसटीवाल्याला इथल्या साताऱ्याच्या स्टँडवर रिक्वेस्ट करायची ड्रायव्हरला, मी पुढे जाते फ्लोराच्या इथे गाडी थांबवा मोळाच्या ओढ्यावर, आणि मी तिथून मग ते बॉक्समधनं ते कढया, ते पातेली, ते फ्लोराचे ते सेट्स, ते सगळे मी त्या ड्रायव्हरच्या पुढे ठेवायची. मुलगा माझा लहान असायचा, त्याला खायला काहीतरी देऊन मग ते सगळी पुण्यात मी भांडी, मग भावाला बोलवून घ्यायचं, मग रिक्षा करून ते सगळी भांडी घरी, आणि मग तिकडे ती विकायची. असा म्हणजे माझा तो एक वेगळा पहिला उद्योग माझा तो झाला. मग त्याच्यानंतर मग मी प्रवास करत अशीच एसटीने एकदा येताना एक लेडीज माझ्या शेजारी बसली होती आणि एक अल्बम होता, आणि मी सहज ती अल्बम बघत होती. तर म्हटलं ही नुसती तोरणांचे वेगवेगळे डिझाईन दिसतात आणि ही तोरणं कसली आहेत. मग मी तिला विचारलं हे काय आहे तुमचं, तर ती म्हटली काही नाही हो, मी ही तोरणांच्या ऑर्डरी घेते म्हटली. तर मी म्हटलं भारी आहे तुमचं काम. मग म्हटलं कसं विकायचं, काय तुम्हाला काय फायदा, सगळं मी तिला विचारून घेतलं. मग तिला मी म्हटलं मला नंबर मिळेल का, तर तिने मला दिला, पुण्यातल्या त्या मॅडमचा नंबर दिला. तर ते फसलेल्या मुलींना हाताशी धरून तो उद्योग होता. म्हणजे ज्या अशा वाईट मार्गाला ज्या पुण्यात मुली लागायच्या, तर त्या समाजसेविका होत्या दाढे मॅडम. त्या मुलींना हाताशी धरून त्यांनी एका रूममध्ये, एका हॉलमध्ये ते फुलांचं मोठं प्रोडक्शन ते आणून सगळ्या प्रकारची फुलं त्या मुलींना ते तोरणं करायला लावायचे. मग ते एक वेगळं मलाही ते वाटलं की बाबा चांगल्या मार्गाला त्या पोरी लागतात, त्यांना सपोर्ट म्हणून आपण विकण्याच्या ऑर्डरी आणून दिल्या तर काही वाईट गोष्ट नव्हतीच ना, एक चांगलं, आणि त्यात 2 पैसे माझाही फायदा होणार होता. मग झालं. मग मी त्यावेळेस मग त्यांच्याकडनं मी तो पत्ता घेतला, त्या मॅडमला फोन केला. मग त्यांनी मला सांगितलं की तू कुठल्या भागातली आहेस. मग मी पुण्याचं माझं माहेरचा पत्ता सांगितला. मग म्हणे तुझ्या भागात अजून एक जण करतात, तर त्या नेमक्या माझ्याच ओळखीच्या काकू निघाल्या, मग चित्राव म्हणून. मग त्यांच्याकडनं मी ते फुलांचं सुरुवात केली म्हणजे, आणि मग ते मी मोठाली तोरणं. मग तुला सांगते इथल्या साताऱ्यातल्या गंमत अशी आहे, अजून पण माझे काही ते साताऱ्यातले लोक आहेत की त्यांच्या सोनारांच्या दुकानांना ती तोरणं लागलेली आहेत, आणि ते आत्ता मला मागतायत की मॅडम परत एक आम्हाला त्या प्रकारातलीच द्या, कारण ती क्वालिटी इतकी चांगली होती. पण माझं नशीब इतकं बेकार होतं की मी तो उद्योग सुरू केला, त्याला ग्रीप धरली, आणि ते जी फुलांची कंपनी जिथे तयार होत होती फुलं, अख्खी कंपनीच आग लागली आणि जळाली. आणि मग ते माझं कामच थांबलं ना, जिथून वर्किंग होत होतं स्टॉपच झालं आमचं सगळं. आणि त्यात त्या मॅडम पण गेल्या, ज्यांच्या मार्फत तो सगळा उद्योग होत होता त्याही गेल्या. त्याच्यामुळे तेव्हा मला एकदम असं हे झालं. पण मग त्याच दरम्यान मी एकदा साताऱ्यातली गंमत, तुला माझी पहिली गाडी कशी घेतली ते सांगते की मी 29,000ची म्हणजे 29,000 मला फायदा झाला. 1,70,000ची तोरणं मी 15 दिवसात विकली आहेत त्या काळात.
म्हणजे तेव्हा पैशाची किंमत विचारात घे तू. आणि मी त्याच्यात मला 29,000 फायदा झाला 1,70,000मध्ये. आणि त्या 29,000ची मी पहिली स्कूटी ES गाडी बघ छोटी असते ती घेतली आणि त्याच्यावर मी पिग्मी कलेक्शन सुरू केलं. म्हणजे चालत किती फिरणार ना पिग्मी करताना. आणि सगळे डॉक्टर आणि केमिस्ट लोक होती माझ्याकडे. म्हणजे मी माझी आत्ता अशी पत तयार आहे माझी की सगळे सांगतील तुला की मी ज्या वेळेस पिग्मी सुरू केली तर ₹50 मला द्यायचे आणि मी चालत फिरायची त्या काळात. तर त्यावेळेस ₹50च्या हिशोबाने आधी पहिलं या मॅडम येत आहेत का बघू, करतील का नाही काम. तेव्हा आणि महिला पण त्यावेळेस पिग्मीच्या क्षेत्रात नव्हत्या जास्त, मोजून हार्डली साताऱ्यात एक 3-4 जणी फिरत असतील. तर त्यावेळेस मी ते काम सुरू केलेलं आणि मग चालत किती फिरणार, मग गाडीचं, मग ते महत्त्व कळल्यामुळे मग ते मी तो उद्योग आणि हा उद्योग असं सायमल्टेनियसली करत ती गाडी माझ्यापर्यंत पोहोचली. आणि मग माझं 2 व्हीलरचं, मग मी गाडी चांगली चालवायला लागले म्हणून महिला माझ्या मागे लागल्या. मग मी 10-15 महिलांना असंच शिकवून टाकलं. मी तिथनं फक्त त्यांना म्हणायची पेट्रोल ओतता का तुम्ही गाडीत, मी शिकवते तुम्हाला. आणि मग मला त्यातली खुबी कळली की आपण टांग टाकून त्या महिलेला पद्धतशीर, मग मी हळूहळू वेटवाली महिला हे करायला घेतली, काय की जरा वजनदार असं करत. मग मला ते असं तो जो एक बाज असतो ना की आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो. म्हणजे जसा मी आत्ता महिलांना दिला ना तो कॉन्फिडन्स मला पण कमवायला लागला. बरोबर. की बाबा आपण त्या, कारण पडायचं तर नव्हतं रे बाबा, हातपाय पण गळ्यात घेऊन नव्हते. मग त्यामुळे मग आता ते कळलं मला की ती टॅक्ट आली. त्याच्यानंतर आता माझ्याच कितीतरी इन्स्ट्रक्टर बनून गेल्या माझ्याकडनं पण. त्यामुळे भरपूर तो फायदा वेगळाच आहे. म्हणजे ते तर महिला प्रशिक्षकामध्ये आम्ही तुम्हाला ओळखतो आणि तुमच्या स्टुडंट्सला. तसं जगभरामध्ये किंवा इंडियामध्ये असे काही आहेत का महिला शिक्षिका, आणि तर असेल तर काही कमिटी वगैरे असते का त्यांची? हो हो, कमिटी म्हणजे तुला सांगते की आत्ता आम्ही स्वतः एकत्र केल्या. म्हणजे महाराष्ट्रातनं तुला एक सांगू का, आपल्या महाराष्ट्रातच बायका जरा ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात जरा जास्त व्यवस्थित आहेत. की जो ग्रुप माझा आत्ता आहे, तर माझ्या एका ग्रुपमध्ये ज्या आमच्या आत्ता आम्ही ग्रुप बनवला आहे डायनॅमिक महिला असोसिएशन, तर त्यांच्या अंतर्गत पुण्यामधनं 40-50 वर्षापूर्वीचं ड्रायव्हिंग स्कूल जिनी सुरू केलं त्या आमच्या अध्यक्ष आहेत सुशिला ताई. तर ते पण वैष्णवी ड्रायव्हिंग स्कूलवाल्या. तर त्या पण मॅडम, म्हणजे कसं आहे की तू विचार कर की 40 वर्षापूर्वी पुण्यासारख्या शहरात स्वारगेटसारख्या एरियात त्या बाईनी, त्याच्यानंतर आणखीन एक पुष्पक खेवडकर म्हणून मला जॉईन आहेत, तर त्या पण पुण्यातल्या एका ठराविक भागात. त्या लेडीजकडे बघितलंस तर तू म्हणशील की अरे बापरे, ह्या पण म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल चालवतात का. तर अक्षरशः त्यांची शेतीवाडी होती, टेम्पो, मग त्या टेम्पो चालवायला शिकल्या. मग हळूहळू त्यांनी RTOचाच कन्सल्ट आला, मग लायसन काढण्याच्या निमित्ताने त्यांना मग ते परत त्यांना ती गोडी वाटली आणि मग ड्रायव्हिंग स्कूल चालू झालं. मग आता तर त्या पुण्याच्या तू RTOमध्ये गेलास तर पुष्पक खेवडकर मॅडम म्हटलास तरी भरपूर त्यांचं नाव मोठं आहे. म्हणजे की तसंच मग नीता कुशारे म्हणून नाशिकसारख्या शहरातनं पुण्यासारख्या एरियात आल्या, पिंपरी चिंचवडसारख्या एरियात. आणि तिथं सगळेच बाहेरगावावरनं आलेले जे लोक होते ह्याच्यात त्या बाईच्या आत्ता 40 गाड्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने ड्रायव्हिंग स्कूल त्या रन करत आहेत. महिलाच आहेत ना त्या. मग अशा मला महिला भेटत गेल्या आपल्यातल्या जास्त. पण त्याच्यानंतर मी आता कॉन्फरन्सच्या निमित्ताने जेव्हा ऑल इंडिया असोसिएशनला मी जॉईन झालेली आहे, आपलं म्हणजे आमचं जे ड्रायव्हिंग स्कूलच्या ह्याच्यामध्येही पूर्ण ऑल इंडियाचे जे बॉडी आहे, तर त्या बॉडीच्या अंतर्गत मी सदस्यत्व आहे माझं. त्याच्यामुळे मग मी त्या निमित्ताने मग गुजरात फिरले, राजस्थान फिरले. मग तिथल्या बायकांना, मग ते जम्मूतल्या मला भेटल्या 2-3. आत्ता तुला आणि अजून एक महत्त्वाचं सांगायला लागेल की जम्मूतील काश्मीरी पंडितांच्या त्या काळात आपण काश्मीर फाईल्स पिक्चर बघितला आहे की ज्या पद्धतीने तिकडे झालं होतं ती घटना, तर त्या घटनेच्या अनुषंगाने एक जणांना म्हणजे तिथल्या ज्या मुली फक्त की ज्या अक्षरशः आईवडिलांचे प्रेत समोर आहेत, शूटआउट केलेत आणि त्या घरांमधनं त्या पोरींना एकत्र करून एका संस्थेने सांभाळायला घेतलं. आणि त्या आत्ता मुली जवळजवळ 140च्या वर पोरी आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये ज्या 18 कंप्लीट झालेल्या, त्यातल्या एक आता जवळजवळ 10-12-15 मुलींची लग्न झाली आहेत. म्हणजे तर
त्या मुलींनी मला आग्रह केला आहे की जम्मूत येऊन शिकवा. आणि आता माझं ते टार्गेट पूर्ण होतं आहे की साधारण अजून एक माझ्या आता नेमकं मुलीच्या जरा बाळणपणामुळे वगैरे मी इथे थांबणार आहे. नाहीतर 6 महिन्यानंतर डिसेंबरमध्ये मला एक चांगला चान्स आहे की 12-15 दिवस जम्मूमध्ये जाऊन मला त्या संस्थेमार्फत त्या मुलींना शिकवायचं आहे. आणि तुला जर मी तो व्हिडिओ दाखवला ना, त्या मुली किती उत्सुक आहेत. तर त्या मला म्हणायला लागल्या की तुम्ही मॅडम पुढच्या महिन्यातच या आणि आम्हाला शिकवा. कारण तो एकतर सगळा डोंगराळ भाग आहे, तिकडे गाड्यांची गरज आहे, पण शिकवायलाच कोणी नाही आहे. आणि जेंट्स तिकडचे काही एवढे तादर नाही आहेत की ते महिलांना नाहीच म्हणजे. आणि त्यात तू विचार कर की अनाथ मुलींसाठी तर अजून कोण पुढे येईल ना म्हणजे. पण ज्यांनी मला माझीच एक स्कूल फ्रेंड भेटली अंशू मुळे म्हणून, तिच्यामुळे मी आपलं आता ह्या जम्मूच्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतला आहे. आणि आता पुढच्या डिसेंबरच्या दरम्यान त्या पोरींना पण मी शिकवीन. तो एक वेगळा माझ्यासाठी अनुभव असेल. खूपच चांगलं काम करताय तुम्ही. आणि श्रुती कुलकर्णी किंवा कुलकर्णीज ट्रेनिंग सेंटर याचं फ्युचर काय असणार आहे? तुम्ही असं काय सेट केलं आहे का? फ्युचर म्हणशील तर आता मला कसं झालं आहे की मी माझ्या बाजूबाजूला इन्स्ट्रक्टर तयार करून माझं स्कूल तर मी रन करतेच, तो माझा उद्योग चालूच आहे. पण आता मला इन्स्ट्रक्टर महिलाच बनवायच्यात. मी आता पेटूनच उठली आहे तेवढ्याच करता की मी जर आत्मविश्वासपूर्ण हे काम करते तर माझ्यासारखं काम. आणि ह्याची म्हणजे लोकांना पण त्याचं महत्त्व पटलं. मी जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा मी स्टेजवर हे सांगून आले, तिथले मंत्री होते, गेहलोत सर होते स्वतः तिथे. आणि त्यांच्या देखत मी बोलले की म्हटलं सर अशाशी महिलांसाठी. तर ते बोलले तुम्ही खूप मोठं काम करणार आहात या बाबतीत, तर तुम्ही म्हणे काय सपोर्ट लागेल तो सांगा. पण आमच्या राजस्थानात येऊन पण राजस्थानातल्याही बायका एवढ्या घुंगटपर्यंत आहेत. पण म्हटले आम्ही तुमच्यासाठी आम्ही त्यांचा हे करू. पण आम्हाला ड्रायव्हिंग स्कूलच्या मार्फत एकेका ड्रायव्हिंग स्कूलला जर 4 गाड्या आहेत आणि 4 पुरुष ड्रायव्हर जर शिकवतात तर एक गाडी तरी किमान महिलेची असावी की तिथं महिला इन्स्ट्रक्टर आहे. मोकळेपणाने महिला तिला बेसिक शिकवताना तरी महिलांना जॉईन झाल्या. कारण शेवटी कसं होतं की एखाद्या जेंट्सकडनं शिकताना काही महिलांना ते मर्यादित वाटतं, मर्यादा पडतात म्हणजे त्यांना. तर त्यामुळे मग शेवटी प्रत्येकजण. आणि आता 50% आरक्षणात अजून काय व्हायला पाहिजे. हा तर बदल मोठा घडलाच पाहिजे. आज किती आपल्या मोदी साहेबांनी ते जे परिवहनच्या खात्यामुळे केवढं चांगलं आपलं, मला वाटतं भुसावळ जळगाव त्या भागात सेंटर पण काढलं आहे महिलांसाठी. महिला ड्रायव्हर बस ड्रायव्हर बनल्या पाहिजेत म्हणून. आज दुर्मिळ आपल्या आदिवासी महिलांसाठी ट्रेनिंग सुरू आहे. छत्तीसगडला माझी एक मैत्रीण आहे पिंकी शर्मा म्हणून, ती उत्तम पद्धतीने तिने जवळजवळ 100-150 रिक्षा महिला ड्रायव्हर चालू केल्यात. म्हणजे रिक्षा ड्रायव्हर, गुलाबी कलरची रिक्षा आहे तिची, त्या भागात फिरतात. त्या डोंगराळ भागातनं रिक्षा फक्त महिलांना घेऊन फिरतात. आणि माझंही हाच मोटो होता की महिलांसाठी चालवलेलं महिलांचं पहिलं ड्रायव्हिंग स्कूल जर मी इथे रिजनमध्ये पश्चिम महाराष्ट्रात काढू शकले तर तो अजून मला चांगली गोष्ट आहे की महिलांसाठी काम करतील. तर मला तोच मोटो आहे माझं जास्त करून म्हणजे की. आणि भले मी रोल मॉडेल म्हणून होईल पण कोणतरी माझी धुरा पुढे सांभाळेलच ना. म्हणजे मलाही मर्यादा आहेत शेवटी, व्यक्ती आहे म्हणून, म्हणजे एक माणूस आहे म्हणून. पण मला ते आवडेल. म्हणजे मी जे तू आत्ता जो प्रश्न विचारलायस की व्हिजन तुमचं, तर व्हिजन म्हणशील तर मला इन्स्ट्रक्टर महिलाच मी आता बनवीन. की बाबा आता रत्नागिरी आहे किंवा तुझंच गाव धर, तेरखेड्यासारख्या गावामध्ये तिकडे जर एखाद्या 4 महिला आल्या की आम्हाला इन्स्ट्रक्टर बनवा, आम्ही तिकडे, किंवा एखादी ड्रायव्हिंग स्कूल काढायचं म्हटली तरी मी तिला सपोर्ट करते. तर त्यामुळे आता कोणाला काहीही वाटू दे, 50% आरक्षणात एवढं तरी महिलांसाठी करावं या उद्देशाने मी चालणार आहे. श्रुती कुलकर्णी एक व्यावसायिका म्हणून तर आम्ही ओळखतो तुम्हाला, पण श्रुती कुलकर्णी एक सामाजिक कार्यकर्ता किंवा एक सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून काय आहेत हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. आता सांस्कृतिक वगैरे अशी काही मी खूप मोठी नाही आहे. कारण माझं घरचं माहेरचं बोलशील तर माझा भाऊ रंगकर्मी आहे. तो नाटक, सिनेमा वगैरे त्याच्यात तो काम करायचा. तर थोडंसं उपजत माझे वडील पण थोडेसे गाणं बिणं त्यांना आवडायचं म्हणजे. तर त्या प्रकारातली थोडी कलाकारी काहीतरी एक त्याच्यातनं पैसे मिळवणं हा उद्देश नव्हता, पण एक आवड म्हणून आपलं सारखं कुठेतरी चर्चेत राहिलं पाहिजे असं व्यक्तिमत्व असल्यासारखं. त्याच्यामुळे पहिलं मी लग्न होऊन इकडे जेव्हा साताऱ्यात पाऊल ठेवलं त्यावेळेस तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम नवीन होता बघ.
तर त्याच्यात मी सहजवारी ते असंच ते हे झालं आणि त्यांचा फोन आला की आम्ही उद्याच तुमच्याकडे येतोय म्हणून. मग मी माझ्या सासूबाईंना सांगितलं, म्हटलं अहो आई आपल्याकडे ते येतात. मग माझे सासू सासरे, मी, माझे मुलं वगैरे असं मस्तपैकी आमच्या त्या छोट्या एवढ्याशा फ्लॅटमध्ये ते सगळे झीचे एवढे 40-50 हे असेच कॅमेरे वगैरे घेऊन ते सगळे आले. त्यांनी ते शूट केलं. मला साताऱ्यातली पहिली पैठणी मिळाली. अरे वा. तर त्याच वेळेस माझ्या शेजारच्या बिल्डिंगमधली निशा राजगुरू म्हणून, तर ती होती माझी विरुद्ध. तिला हे मिळालं काहीतरी VCR मिळालेला तेव्हा त्यांचं नवीन. आणि त्याच्यात मला त्यांनी केरळची टूर दिली. टूरची मला पैठणी मिळाली, प्लस केसरीकडनं केरळचं 10 दिवसाचं व्हाउचर मिळालं होतं. आणि अक्षरशः तुला सांगते खूप आनंद झाला होता की आपल्याला साताऱ्यातली पहिली पैठणी. व्हाउचरची मुदत होती 1 वर्ष. आणि नवरा त्याच दरम्यान त्याच्या मित्रांबरोबर केरळला जाऊन आला होता. मुलं होती माझी लहान तेव्हा शाळेत जाणारी. आणि तेव्हा काही माझं ड्रायव्हिंग स्कूल पण नव्हतं म्हणजे त्यावेळेस. तर मग मी आपली नवऱ्याच्या मागे लागलेली, बाबा मला सोडा, जाऊ द्या मला तिकडे, हे व्हाउचर वाया जाईल, एवढं 10,000 रुपये आपल्याला मिळालेत. तर तो म्हटला, हे बघ मित्रांबरोबर मागच्या 2 महिन्यापूर्वी जाऊन आलोय, आता तुझं व्हाउचर किती दिवसात संपतंय? म्हटलं 1च महिना राहिलाय त्याला, काहीतरी निर्णय घेऊया. तर तोपर्यंत मला म्हटलं तू विचार, मग आई येते का बघ, सासू येते का बघ, किंवा तुझ्या एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही, मी सांभाळतो संसार. मग त्यावेळेस मी पिग्मी कलेक्शन करायची. आणि त्यावेळेस माझी मुलगी काहीतरी 5वी-6वीला होती बघ तेव्हा. अक्षरशः तुला खोटं वाटेल की माझ्या म्हणजे मिस्टरांनी माझं सगळं काम करत, मी थोडा पोरांच्या डब्याला उशीर करत असेन करायला वगैरे, पण स्वतः हाताने पोळी भाजी करून मिस्टरांनी पूर्ण माझं 10 दिवस माझं सगळं काम पिग्मी करून त्यांचं ऑफिस सांभाळलंय. म्हणजे माझा नवरा माझ्यासाठी किती सपोर्टिव्ह आहे हे लक्षात घे. आणि तुला खरं सांगते, नवरा बायको म्हणून जर बघशील ना आमच्याकडे, तर आम्ही सतत वादातीत असतो. पण जर मित्रमैत्रीण बोललास ना, तर आमचं इतकं जुळतं की आयुष्यात आमच्यासारखे सुखी आम्हीच होतं असंच मला वाटतं. कारण तेवढं आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि आम्हाला बरोबर कळतं. म्हणजे आमचे इतकं परफेक्शन आहे की माझ्या नवऱ्याने मला माणसं ओळखायला शिकवलीत. पहिली गोष्ट, मी हा उद्योग करते ना, तो काही सहजवारी नाही झालेला. ज्या वेळेस RTO सारख्या क्षेत्रामध्ये की जिथं बळीचे बकरे नेल्यासारख्या त्यावेळेस बायका फिरायच्या की लायसन काढायला वगैरे, अगदी म्हणजे त्यावेळेस ते एजंट म्हणजे सगळं असं हे बाज होता वेगळा. आणि त्या काळात मला सपोर्ट करून त्यांनी मला हे काम करायला भाग पाडलं. म्हणजे मी अक्षरशः 1-2दा रडून घरी आलेले की मी RTO नाही जाणार, मला फक्त मी शिकवीन कामं. हे म्हटले नाही, केलं काम तर उद्योग काढायचा असेल तर सगळंच नॉलेज पाहिजे, नसेल तर तू यात फंदात पडू नको, बाजूला हो. मग त्याच्यानंतर ती तुला एक किस्सा मगाशी सांगायचा राहिला की फाईल जेव्हा मी टाकली तर तिथे कोल्हापूरला ती फाईल अचानक नामंजूर केली गेली की साताऱ्याच्या मर्यादा जास्त झाल्यात, हे ड्रायव्हिंग स्कूल होऊ नाही शकत आहे, महिला करू शकत नाही असं त्यांना. आणि त्यावेळेस त्या साहेबांचं थोडंसं काहीतरी क्लॅशेस झाले होते ऐन वक्तला कोणाशी तरी, आणि त्याचा राग त्यांनी आमच्यावर काढला होता. आम्ही नेमके त्याच दरम्यान 12-1 वाजता असे उन्हातानाचे त्या RTO ऑफिसला गेलो होतो. आणि मग त्यांनी सांगितलं ही फाईल नको म्हणे. आणि काय माझं नशीब असेल की मी चुकून ती फाईल तिथे विसरून आले. सगळे ओरिजिनल पेपर असलेली फाईल चुकून माझ्याकडनं त्या टेबलला राहून गेली. आणि आम्ही रागाझपाट्यात, माझा नवरा मला म्हटला, बाई ग, नसेल ना ते ड्रायव्हिंग स्कूल होत तर तू काही उपाशी नाही आहेस, मी सरकारी नोकर आहे, तू काळजी करू नको, आपण आपलं जाऊ, आपल्याला हे काम करायचंच नाही आहे. मी काही त्या माणसाच्या हातापाया पडणार नाही किंवा उचलून 2 पैसे किंवा असं म्हणजे बाकीच्या कुठल्या गोष्टी करणार नाही. दिलं त्यांनी, महिला म्हणून करते म्हणून तुला, तर ठीक आहे, नाही दिलं तर आपण बाहेर पडायचं. आणि ती फाईल मी चुकून तिथे विसरली आणि मी घरी आले आणि नेमका नवऱ्याने लगेच ST पकडली. आम्ही कराडपर्यंत आलो. किस्सा ऐका तू. कराडपर्यंत आल्यावर मला झोप लागलेली, त्यांना झोप लागलेली, सकाळपासून चतुर्थी होती, पोटात अन्न नव्हतं आमच्या. आणि आम्ही तसेच तिथपर्यंत पोचलो. तोपर्यंत सहजवारी तो पूर्वी ठोकळ्याचा मोबाईल असायचा बघ जुन्यातला, त्या मोबाईलमध्ये 40 मिस कॉल दिसले मला. आणि मी यांना म्हटलं, अरे आपल्याला 40 मिस कॉल आले. तो म्हटला कोण? मी म्हटलं हे बघ ते तिकडचे साहेबांचे आहेत सगळ्या. आणि मग जेव्हा कळलं तेव्हा ते नाशिकवाले जे मी बोलले ना तुला, स्वरूप,
तो मुलगा माझ्याकडे छोटा यायचा तो, तर त्याच्या काकांनी तिकडे सांगितलं माझ्या बहिणीची फाईल आहे, मी स्वतः इथे ड्रायव्हिंग स्कूल चालवतोय, ही फाईल माझ्या बहिणीची आहे. आणि जर ती चुकीचं काम करत असेल, जर टू व्हीलर शिकून 900 बायका जर तिच्याकडे टू व्हीलर शिकल्या आहेत आणि त्यातल्या जवळजवळ 700-800 महिला म्हणतात की मॅडम तुमच्याकडनंच आम्हाला फोर व्हीलर शिकायचे, तर जर त्या लेडीजकडे एवढं काम वाढलेलं दिसतंय समोर, तर आपण नाकारणार का तिला? आणि मग नंतर नेमकं असं झालं की आम्ही तिथे फाईल विसरल्यामुळे त्या साहेबांचा राग शांत झाल्यावर एक एक पान उलटलं. त्यावेळेस इथल्या साताऱ्यातल्या मान्यवरांचे रिमार्क बघितले की ही महिला आमच्या प्रभागात उत्तम पद्धतीने काम करते, महिला आणि यांना जर चांगलं सपोर्ट मिळाला तर या चांगल्या पद्धतीने हे करू शकतील. मग नगराध्यक्षा त्यावेळेस लेडीजच होत्या आपल्याकडे, स्मिता घोडकेताई, त्यांचं माझ्याकडे एक पत्र दिलं त्यांनी की बाबा हे आपले बाकीचे दोन्ही आपले सपोर्टिव्ह जे साताऱ्यातले मेन आहेत त्यांचा मला सपोर्ट मिळाला की या माझ्या प्रभागामध्ये उत्तम पद्धतीने महिलांसाठी काम करतायत आणि वेगळं काम होतं ना. आज तागायत कुठल्या, आणि तुला खोटं वाटेल, आत्ता जिथे मी आता खेडेगावांमध्ये कॅम्प घेते ना, 70-100 लोकांना जेव्हा आम्ही मानसिकता बनवण्याचे की गाडी चालवण्याची मानसिकतेचा 1 दिवसाचा जो कॅम्प असतो बचत गटांना आणि ह्यांच्यासाठी मी जो सपोर्टिव्हली घेते, तर त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सरपंच महिला आहेत. मग त्या सरपंच महिलांना आम्ही म्हणजे पटवतोय की अरे तुमच्या ह्याच्यात तुम्ही पापड लोणची म्हणजे ती पण कामं चांगलीच आहेत, पण महिला बाकीच्या उद्योग करतात बारीक सारीक, पण ते उद्योग करताना जर गाडीच येत नसेल टू व्हीलर खेड्यापाड्यात जास्त करूनचा आत्ताची गरज, तर ते खेड्यापाड्यामध्ये शिकवायलाही घरचे त्यांना देत नाही आहेत आणि गाडीचा पैसा शेतीवाडीतनं मिळतोय पण तो गाडी दारापुढे उभी आहे पण येत नाही. आणि म्हणून मग आम्ही तो जो हे केला, एक डीलरला हाताशी धरून आम्ही तेही प्रोग्राम राबवायला सुरुवात केली. म्हणजे मग सॅटिस्फाईड बँकवाले पण होतात, डीलर पण होतात, आमच्यासारखे आम्ही पण होतो की वन डेमध्ये आम्ही ते आणि मग ते वर्षभर आम्हाला खाद्य पुरतं, कारण त्याच महिला आमच्याकडे परत लायसन काढायला येतात. त्या मग उरलेला क्लास, कारण का तर गर्दीतल्या एका दिवसात काही शिकवून होणार नाही, त्याच्यामुळे मग आम्ही ते आमच्याकडे म्हणजे बिझनेसला पूरक प्लस त्यांचे होप्स वाढवणं, आत्मविश्वास देणं. आणि शिवाय त्या महिला जर आता एखादी पार्लरचं करते, एखादी लग्नाची ऑर्डर तिला असेल पण ह्या गावातनं त्या गावात जायला तिच्याकडे व्हेकल असेल तर म्हणजे असा भरपूर त्या ज्या खेड्यातल्या महिलांचे तर माझ्या पुढे म्हणजे मी जर एखाद्या गावातनं गेले ना जिथे कॅम्प घेऊन गेलेले होते म्हणजे, तर तिथे तर मला असं अक्षरशः गेलं तर म्हणतात मॅडम बास तुम्ही आलाय ना. म्हणजे कित्येक तुला सांगते आणखीन एक अनुभव खूप महत्त्वाचा आहे की 40 जिल्ह्यातले आपले साताऱ्यातले सातारा जिल्ह्यातले 40 पुरुष IDBIच्या संस्थेने त्या काळात ट्रेनिंग ठेवलं होतं बघ की शिकवायचं, फोर व्हीलर शिकवण्याचं. आणि त्या RCTकडनं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि मी 40 पुरुषांना शिकवलं. तर ते पुरुष सगळे बिलो म्हणजे दारिद्र्याचे खालच्या घरातले होते. आणि त्या पुरुषांनी जेव्हा माझ्याकडनं 40 पुरुष त्यांना कंटिन्यू मला 15 दिवसात गाडी शिकवायची होती. 15-20 दिवस आधी आम्ही RTOत त्यांना एकत्र बोलवून त्यांना 40 लायसन मी काढली होती. विचार करा, त्यावेळेस कॅम्प घेतल्यासारखा कॅम्प मी त्या RTOत राबवला आणि ते पुरुष सगळे आले, त्यांची लायसन्स काढली आणि मग 15 दिवसांनी आम्ही ते ट्रेनिंग सुरू करून 15च दिवसात त्यांच्या हातात गाडी बसवून द्यायची होती. अक्षरशः मी सकाळी 7-7:30 त्यांची सोय केली होती इथे राहायची, जेवण खाण राहणं, ते 40 पुरुष. आणि त्यातनं सगळ्यांना मी गाडी जेव्हा शिकवली तर मला अजून पण त्यातले मला जॉईन आहेत की मॅडम कसं काय दिवाळीचे मेसेज वगैरे येतात. तर त्यातले नंतर ज्यांनी गाड्या घेतल्या, कोणी टेम्पो घेतला, कोणी ट्रॅक्टर घेतला होता, कोणी तुझे ते आपले वडापसारख्या जीप, तर त्याच्यावर मॅडम नारळ फोडायचा आहे, सेकंड हँड घेतली आहे पण तुम्ही या. म्हणजे तो जो मला अनुभव ते खूप वेगळे आहेत रे. म्हणजे आत्ता माझ्या कितीतरी मंडईमध्ये आपल्या लिम गोव्यासारख्या ठिकाणून एक 53 वर्षाच्या काकू, त्या मुलगा झोपलेला उठतच नाही आहे लवकर, रात्रभर जागतो, मग सकाळी उठत नाही म्हणून ती बिचारी टेम्पो घेऊन, भाजीचा टेम्पो घेऊन इथनं भाजीचा माल घेऊन जाते. काय अजून पाहिजे, म्हणजे त्याच्यात मी समाधानी आहे. म्हणजे तर अशा बऱ्याच आहेत लेडीज. स्कूल बसवाल्या
स्कूल मुलांना शिकवतात. आता मी अजून एक इथे दोघी चौघींच्या मनात भरवलं आहे, त्या सपोर्टिव्ह आहेत आत्ता मला, की बाबा मुलींसाठीचे जे कॉलेजेस लांब आहेत ना आपली इथनं काही काही, तर त्यांच्यासाठी बाबा तुम्ही महिलांसाठीच महिलांची गाडी म्हणून तुम्ही काहीतरी असं करा. तर तेही चालू आहे आता. त्याच्यावर आमचे आता आहेत आता की व्यावसायिक महिला ड्रायव्हर बनवणं, हा एक फंडा चालू आहे. आणि आहेत आता साताऱ्यात दिसतील चित्र, ते हळूहळू होईल. खरंच तुमचं काम खूपच चांगलं आहे, अभिमानास्पद आहे आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आज. हां, तू एक सामाजिकचं बोललास ना मगाशी, हां. तर ते सामाजिकबद्दल मला एक सांगायचं की आंतरराष्ट्रीय, मी तुला ते इनरव्हीलचा विषय काढला बघ मगाशी, तर ती एक संस्था मी माझ्या त्या मिनाज मुलं आणि मैत्रिणीमुळे मी ते जॉईन झाले. तर तो एक वेगळा आनंद आहे त्या संस्थेची जॉईन होण्याचा, की खरोखरी सगळ्याच जेवढ्या जॉईन झाल्या त्या संस्थेमार्फत, तर इनरव्हील हे इतकं छान काम होतं की त्याच्यातनं म्हणजे एक प्रोग्रेस म्हणतो ना आपलं, की एक मला त्याच्यामुळेच मी बरीचशी डेव्हलप झाले. आणि ते डेव्हलपिंग करता करता आम्ही एक आमच्या गीता मामणिया म्हणून इथल्या आपल्या राधिका पॅलेस हॉटेल आहे त्यांच्या त्या मॅडम, तर त्यांचा पण आम्हाला सपोर्ट चांगला मिळाला म्हणजे सगळ्यांना. आणि त्या इनरव्हीलच्या ह्याच्यात त्या वरच्या पोस्टपर्यंत आहेत. मग ते आम्हाला समजत गेलं की इनरव्हील काय काम करतं, ते महिला मुलांसाठी आणि वृद्धांसाठी असं ते म्हणजे मदतीचा ओघ आम्ही मग बरेच वृद्धाश्रमांना मदत कर, मुलांसाठी महिलांसाठी असं सगळं आपल्या आता ह्याच्या ज्या विकलांग मुलांच्या संस्था वगैरे आहेत त्यांना आम्ही बरीचशी मदत केलेली आहे. म्हणजे ते एक वेगळं काम आहे की ते असं होत गेलं. आत्ता मध्यंतरी एका गावाला पाईपलाईन, ते मध्ये पाण्याचं बघ मोठं झालं मेड्याच्या भागात, तर तिकडे पाईपलाईनची कामं झाली आमच्या इनरव्हीलमार्फत. तर ते एक वेगळं काम आहे, वेगळ्याच आनंद आहे तो. म्हणजे ते काम शिवाय आता आम्ही आत्ता परवाचा आनंद मेळा घेतला बघ, मी म्हणजे तिथे नव्हते त्या दिवशी, ॲब्सेंट होते, पण तो दरवर्षीच आम्ही घेतो की जे छोटे छोटे उद्योग करतात त्या महिलांसाठी आम्ही एक दिवसाचं पूर्ण हे भरवतो, एक आनंद जत्रा असल्यासारखं. त्याच्यात भरपूर जणं येऊन मग त्या महिलांनाही तो सपोर्ट मिळतो उद्योगाचा. मग त्या दिवशी त्यांची मजा असते, म्हणजे आनंद जत्रा म्हणतो तशा टाईपमध्ये. तर तो एक सपोर्ट चांगला, म्हणजे मला इनरव्हीलमुळे मी खूप डेव्हलप झाले. आता मी जवळजवळ 12-13 वर्ष झाले इनरव्हील मेंबर आहे म्हणजे, आणि चांगलं काम होतं आहे त्यातनं पण म्हणजे. आणि दुसरी एक तुला गंमत अशी सांगेन की एक अंजुताई म्हणून त्या इनरव्हीलमध्ये पण आहेत, देशपांडे म्हणून. तर आम्ही असंच एकदा इनरव्हीलच्या एका आमच्या दुसऱ्या जालन्याला गेलो होतो आणि येताना गाडीमध्ये रात्री फक्त गाडीत आम्ही दोघीच जाग्या होतो आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या की काहीतरी वेगळं करायचं. मग ती बोलली की आपण बघूया म्हणे, सकाळवाले आम्हाला त्यावेळेस तनिष्का ग्रुप म्हणून बोलवत होते आणि ग्रुप करा म्हणत होते, तुम्ही सगळ्या उद्योजिका आहात तर चांगला ग्रुप करा. तर मग त्या ग्रुपच्या अनुषंगाने आम्ही तो ग्रुप केला, पण तो एकच वर्ष आमचं तनिष्काबरोबर सपोर्टिंग झालं. पण त्याच्यातनं आमचा एक वेगळा ग्रुप उत्पन्न झाला की उन्नती नावाचा. तर त्या उन्नतीमध्ये आम्ही अशा प्रकारे की ज्या आता काटदरे मसाले म्हण किंवा अजून बऱ्याच आहेत, म्हणजे त्यात सायली मुतालिक म्हणून त्या मी मगाशी बोलले त्या मृणाल कोळेकर मॅडम वगैरे असं. तर तो आमचा एक वेगळा ग्रुप असा इतका छान डेव्हलप होत गेला. तर त्याच्यातनं आम्ही सपोर्टिव्हली आम्ही काय काम करत गेलो की आता आम्ही बघ सोनगावला एक शाळा बघायला गेलो होतो त्यावेळेस कुठलं ती शिक्षा ज्ञानरचनावाद नावाचा एक शिक्षणाचा प्रकार आहे बघ आत्ता सुरू, की मुलांना प्रॅक्टिकली ज्ञान द्यायचं. तर मग आम्ही ती शाळा बघायला म्हणून गेलो आणि तिथं सहजवारी आमचं लक्ष गेलं की 15-20 मुली नुसत्या पंख्याला लटकून त्या रोपवर चढून रोपचं प्रशिक्षण करत होत्या. मग आमच्या डोक्यात आलं की अरे आपण एवढ्या उद्योजिका आहेत, ह्या मुलींची काहीतरी सोय केली पाहिजे, पंख्याला लटकून काय घ्या, म्हणजे हे चुकीचं आहे, आम्हाला ते चित्र बरोबर नाही वाटलं. मग आम्ही त्या शाळेसाठी मग आम्ही आता तेव्हापासून आम्ही जे ठरवलं, तर आम्ही दर महिन्याला काही ठराविक रक्कम गोळा करून आज तागायत आमचा तो हे चालू आहे. आता जवळजवळ ह्याला पण 13-14 वर्ष झालेत आणि आम्ही दरवर्षी आमच्यासारख्या उद्योग करणाऱ्यांना जिथे कमी तिथे आम्ही असा आमचा प्रोजेक्ट राबवतोय. आणि त्याच्यामध्ये आता मध्यंतरी आम्ही बरेच एका वडापाववाल्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं होतं त्यांना आम्ही सपोर्ट केला.
मध्यंतरी तो रोप आम्ही तो 15-16 हजार घालून ते रोप त्या मुलींना बनवून दिला. कराटेची एक मुलगी होती, तिला किटची गरज होती, तर ते किट 20-22 हजाराचं म्हणजे ते त्यांना गरजेचं होतं, ते घेऊन दिलं. असं करत करत आम्ही तोही सपोर्ट, पण मग आम्ही त्यातली एक पै वापरत नाही आहे. उन्नती आमची काही नाही. आम्ही उन्नतीच्या ज्या महिला आहोत त्या प्रॉपरली आम्ही गोळाही करतो आणि असेच लगेच देऊन टाकतो. म्हणजे तो एक वेगळा आहे. आणि इनर व्हीलचं पण काम आमचं खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं आहे. आणि तुला आता मी बोललेच, ते अंशूमुळे मला पुण्यासारख्या ह्याच्यात मला जाऊन ते काम करता येतं की एक जम्मूचं मी प्रोजेक्ट सांगितलं ते, तर हे वेगळं म्हणजे वर्सटाईलचं समाधान आहे एक मला. आणि त्याच्यासाठी मला घरातला सपोर्ट उत्तम आहे. माझा मूळ जो आहे की जो एक मिस्टरांकडचा जो सपोर्ट लागतो तो मला अतिशय व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी अगदी बिंदासमध्ये, म्हणजे तुला खोटं वाटेल, आपल्या साताऱ्यामध्ये म्हणजे पूर्वी लवासा वुमन ड्राईव्ह व्हायचे बघ, कॉन्टेस्ट, 11, 12, 13, 14. तर त्या 14 साली तुला म्हटलं मी, माझी जुनी गाडी होती 10,000 टायर, तर ती पहिली गाडी होती. आणि त्यावेळेस लवासाची मला हे आली की जायचं आहे लवासा वुमन ड्राईव्हला. आणि मी, माझी मुलगी आणि अजून 2 माझ्या सहकारी आणि त्या मिनाज मॅडम बोलले त्या, तसं आम्ही निघालो. तर मी नवऱ्याला म्हणत होते तू बरोबर चल, कारण मी अजून पुणं गाठलेलं नाही आहे गाडीत. तर ती माझा पहिला प्रवास होता इथून पुण्याला जायचा. तर त्यावेळेस माझ्या नवऱ्याने फक्त मुलीला फोनवरनं एकच प्रश्न 1 तासाने विचारला. जेव्हा मी निघाले ड्राईव्ह करत, तेव्हा त्यांनी 1 तासाने फोन केला आणि विचारलं की तुम्ही कुठे आहात. तर मी म्हटलं, मुलगी म्हटली शिरवळला. 1 तास शिरवळ बस. त्यानंतर आज तागायत माझ्या मिस्टरांनी माझी कधीही चौकशी केली नाही की तू कुठे गेली आहेस, किती वाजता येणार आहेस, 4 व्हीलर कुठली आहे तुझ्याकडे, किंवा तुझं काय, कधीच नाही. म्हणजे तेवढे एकच फोन, त्यांना तेवढं कळलं की हिचं ड्राईव्ह उत्तम झालं आहे. त्याच्यानंतर आज तागायत ते मला ड्रायव्हिंगविषयी किंवा ड्रायव्हिंगच्या बाबतीतल्या कामाला कुठेही कशालाही माझा म्हणजे त्यांचा मला नकार नाही आहे. म्हणजे हां, फक्त घर सांभाळू ना, म्हणजे घरातले काही जे जिथं पाहिजे तिथं घर, कारण शेवटी कसं आहे, मी कुटुंबाला आधी हात करीन तर मला तो पुढचा हे मिळेल, बेस मिळेल. त्यामुळे बेसिक पहिलं कुटुंब, तर कुटुंबही. आता माझ्या मुलीचं लग्न झालं आहे, मुलाचं लग्न झालं आहे, मला जावई पण आलेत, सून पण आहे. सूनबाई माझ्या डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहेत, त्यांचा मोती चौकामध्ये दवाखाना आहे. त्यामुळे तो एक सपोर्ट, म्हणजे ती पण एक चांगली हे आहे. शिवाय लव्ह मॅरेज आहे मुलाचं. मुलीच्या बाबतीत जावई माझे चांगले आहेत, अमित मुळे म्हणून. आणि योगायोगाने असा योगायोग आहे की मुलीकडेही ड्रायव्हिंग स्कूल आहे की तिचे सासरे रन करतात. त्यामुळे नाशिकमध्ये त्यांचं ख्यातनाम अमित ड्रायव्हिंग स्कूल आहे, त्यांच्याकडे मुलगी दिली. अजून काय पाहिजे, बस ना. म्हणजे जे एक आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर, 50शीसारख्या टप्प्यावरनं जेव्हा आता मी खाली उतरणार आहे, तर तू जसा प्रश्न केलास मला की तुमचं पुढचं विजन, तर आता माझं विजन आहे की माझ्यासारख्याच बायका बनाव्यात. आणि ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात मला जिथे आवडतं आहे तिथेच मी काम करीन. त्यामुळे मला हेच काम आवडलं. थोडं डॅशिंग राहिलं, थोडंसं लोकांना ते आधी पहिलं न पटणारं होतं, पण त्यातनं आता उभे, तर आता 50% आरक्षणात, तर आता लोकांनाही ते पटवूनच घ्यायला लागणार आहे की बायका. तुला किती सांगू बघ, आता मध्यंतरी करोनात 2-4 गेले रिक्षेवाले, त्यांच्या मिसेस रिक्षा दारापुढे उभ्या आहेत आणि रिक्षा येत नाही. या कारणामुळे त्या रिक्षांचे कर्ज आहेत त्या बायकांचे, आणि 2-2 वर्ष कर्ज बिना भरता तुम्ही तो रिक्षा तशीच तुमची. दुर्दैव आहे याच्यासारखं. 4-4 गाड्या, किती बंगले दाखवू की 4-4 गाड्या दारापुढे उभ्या आहेत पण गाड्या येत नव्हत्या. मग अशातल्या काही काहींना आता सासवांचे ज्या चुका झाल्या ना, तर त्या चुका सुधारल्या ना, म्हणजे आत्ताच्या पिढीनी, मग आता सासवा घेऊन येतात. अरे वा. सासरेमध्ये कुठेतरी मला थांबवून विचारतात, आमच्या सुनेला गाडी शिकायची, अजून काय पाहिजे ना. म्हणजे सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, आणि कुठंतरी थांबलं पण पाहिजे ना. नुसतं काय म्हणजे काम करत राहणं हेही नाही. आपली हेल्थ, वेल्थ आणि आपली माइंडसेट कुठेतरी सेटिंग पण असं राहिलं पाहिजे की बाबा समाधान. कारण ते समाधान शोधलं तर सगळ्या गोष्टी आहेत. नाहीतर काय, कामं तर सगळेच करतात रे, पण त्यातलं आपलं एक दुसऱ्याला आपण काहीतरी चांगलं आपल्यातलं ओतप्रत देतोय, तर ते एक समाधान वेगळं आहे की ती व्यक्ती चालवतीये, जातीये, फिरतीये, ती आनंद घेते. तुला एक उदाहरण सांगते. माझ्याकडे एक
स्लो लर्नर असलेला मुलगा होता त्या मॅडमचा, म्हणजे पूर्ण अगदी गलित गात्र होता आणि त्याला त्यांनी असंच हळूहळू करून वाढवलं. पण त्यांची मुलगी मोठी होती, ती खूप छान होती, ती हुशार होती. पण तो मुलगा जो होता तर तो आईवर डिपेंड असायचा मुलगा. आणि जेव्हा तो जड व्हायला लागला, जेव्हा कारण तो बसली जागा असं सोडून द्यायचा, त्याला हे नव्हतं म्हणजे आणि मग त्या मुलाची इच्छा असायची की त्याला बाहेर फिरायला लागायचं, पण त्या वडिलांना स्वतः कामात असल्यामुळे वेळ मिळायचा नाही. ते कधीतरी त्या मुलाला फोर व्हीलरमधनं घेऊन जायचे. पण मग ती आई टू व्हीलर शिकली त्याच्यासाठी, मुलासाठी. मग ती खूप अडचणीतनं ती लेडीज, वाडे फाट्याकडची लेडीज होती, खूप अडचणीतनं ती शिकली. आणि शिकल्यानंतर तुला सांगते, एक दिवस गुरुपौर्णिमेला ती लेडीज माझ्याकडे त्या मुलाला पायात बसवून, माझा 3 मजले फ्लॅट होता, त्या फ्लॅटमध्ये त्याला हाताशी धरून वर माझं दार दुपारी 3 वाजता उन्हातानाचं हे केलं. आणि मला म्हटले की डोळ्यात तिच्या पाणी, म्हटली अहो गुरुपौर्णिमा ना आज तुमच्याकडे आली आहे घ्यायला. आणि स्वतः हाताने तिने केक करून आणला होता आणि त्या बाळासाठी मी गाडी शिकले. तर त्या मुलाला दाखवायला ती घेऊन आली की हेच माझं पिल्लू, आणि आता ते खूप खुश असतं आणि सगळीकडे ते गाडीवर येतं. बस ना, म्हणजे मी भरून पावते रे ह्यानी, काय मला अजून काय पाहिजे ना. आणि मग त्या लेडीजनी मला एक छोटासा काहीतरी सेट असा दिला होता ग्लासचा, भेट. अजूनही आहे तो माझ्याकडे, की तो तिने गुरुपौर्णिमेला गुरुसाठी म्हणून आणला. बस ना, गुरु तर असतातच रे, सगळ्या क्षेत्रात आहेत. शेवटी कसं आहे की कुठेतरी देवानी माझ्यासाठी हे योजलेलं काम असेल तर ते करणं माझं काम आहे. की मला जर वर्ण आदेशच असेल की तुझ्या बाबतीत बाबा तुला हेच करायचं आहे काम, तर मी त्या कामात मी कमी का पडू. आणि मला तसं माझ्या मिस्टरांना पण तेवढी माझ्याबद्दलची पूर्ण खात्री आहे. म्हणजे मी अगदी दिलखुलास सांगते की ते सपोर्टिव्ह आहेत. कारण जो मूळ सपोर्ट आपण घरातनं बायका तो मिस्टरांचाच मागतात. नवऱ्याचा सपोर्ट असेल तर ती बाई काही करू. आणि इन जनरल बऱ्याच बायका म्हणतात की जनरली पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण माझ्याकडे उलटं आहे. माझ्याकडे माझा नवरा आहे सपोर्टिव्ह. म्हणजे त्यामुळे मी बिनधास्त आहे, मला काहीच नाही म्हणजे त्याचं आहे. एक आजी, काष्टातल्या आजी, त्यांचा मुलगा, त्या थकल्यात म्हणून 92 वर्षाच्या आजी त्या व्हीलचेअरवर अशा रोज संध्याकाळी आपल्या राजवाडा एरियात थांबायच्या मुलासहित. तर तो मुलगा आईला फिरवायला, तर त्यांनी मला एकदा हात केला आणि थांबवलं. मला म्हणे ये इकडे बोलायचं आहे तुझ्याशी. म्हटलं काय. त्या म्हटल्या अगं तू माझ्या काळात जर मला भेटली असतीस ना तर आज मी खूप चांगलं काम करू शकले असते. आमच्या काळात आम्हाला हा सपोर्ट नाही मिळाला, तर तू खूप चांगलं काम करतेस. तर मला ब्लेसिंग होतं ना ते. तर मी आपलं बोलले, म्हटलं आजी तुझी इच्छा आहे का, म्हटलं तुला बसायचं आहे का गाडीवर. तर तिने मुलाकडे बघितलं असं, आणि त्या मुलगा म्हटला आई ती काय विचारते, तुला बसायचं आहे का गाडीवर. तर मग मी म्हटलं आजी तुझी इच्छा असेल तर बसवते मी तुला पुढे. आणि अक्षरशः लहान लेकरू कसं बसतं तसं मी त्यांना पुढे बसवलं. मी टांग टाकली आणि मी छानपैकी, त्यांचे हात इथेच होते आजींचे, 92 वर्षाच्या आजी, विचार कर. आणि त्यांना मी एक चक्कर मारली तर मला म्हटले अजून एक. म्हटलं बरं ठीक आहे अजून एक. आणि एक चक्कर मारून मी त्यांना तिथे उतरवलं. तर तो मुलगाला पण त्याच्या डोळ्यात पाणी होतं की आईसाठी बाबा त्यांनी. आणि मग ते बोले अहो खूप दिवसाची इच्छा होती की गाडी चालवता येईल का असं. तर म्हणजे चालवली नाहीच त्यांनी, त्या लहान लेकरासारखं. 92 वर्षाच्या आजी काय करणार, पण ते जे एक समाधान होतं ना ते मिळालं त्यांना. अशीच एक ऊसतोडीची महिला माझ्याकडे झेडपीच्या ग्राउंडवर आली होती. तर ती पण अशीच अगदी उन्हातानाची रापलेली ऊसतोडवाले, म्हणजे ऊसतोडीची नव्हती ती खरं तर शेतीची चांगली मालकीण होती, एका खेड्यातनं आलेली. पण तिचा बाच तसा होता खेडेगावी पद्धतीचा. आणि ती अशी खूप वेळ निरीक्षण करत बसली होती. आम्ही शिकवत होते मी त्याचं. आणि मग अगदी भीतभीत माझ्या पुढे आली, ताये मला येईल का गं गाडी. म्हटलं नाही यायला काय झालं काकू, शिकायचं आहे का तुम्हाला. तर तिने दुसऱ्या एक जण माझ्या ओळखीच्या अजून एक शिकवत होत्या तिथे. तर त्यांच्यापाशी गेल्यावर ती बोलली, तिने तिला डायवर्ट केलं, ए बाई काय तू खेड्यातनं आलीस, तुला कुठलं जमणार आहे काय वगैरे असं. आणि मग ती माझ्यापर्यंत आल्यावर मी म्हटलं ठीक आहे तुमची काय इच्छा आहे. नाही म्हणे मला जरा नुसतं येतं आहे का बघूया, जर आली तर मग मी घ्यायचा प्रयत्न करीन, आणि मग जर. तर मी म्हटलं बसा तुम्ही. आणि म्हणून मी त्या बाईला असं छान तर अक्षरशः ते ऊसतोडीवाली लेडीज होती, ऊसाच्या शेतातनं नुकतीच काम करून आले. म्हणजे तो एक वेगळा वास असतो बघ, गोड वास ऊसाचा, तसा तो होता.
आणि त्या माझी जी शिकवणारी दुसरी मैत्रीण होती ना, ती बोलली, "काय तुला श्रुती लागतात लोकं? कुणालाही आपलं कुणाचंही समाधान करून देते. काय नडलंय का आता? त्या बाई काही येणार आहे का तुझ्याकडे क्लासला?" म्हटलं, "अगं क्लासला येणं हा विषय नाही, पण तिचं समाधान." आणि त्या बाईनी जेव्हा ती भर दुपारी मला भेटली होती 3 वाजता ती लेडीज, तर तुला सांगते तिलाही 2 चकरा मारल्यावर उतरवल्यावर त्या बाईनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. आज तागायत ती बाई मला दिसलेली नाही आहे कुठे. पण ती जी डोक्यावर हात ठेवून गेली ना, की म्हटली तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. तर तुझ्या ह्या उद्योगात तू हे करशील. अजून एक लेडीज अशीच माझ्याकडे शिकून गेली, की झेडपीच्या कॅफो म्हणून ते जे कोण पद आहे ना, त्यांची मिसेस होती. तर ती मिसेस आध्यात्मिक होती आणि तिला पूर्वजन्माचं काहीतरी असं बरंच त्यांचा अभ्यास वेगळ्या विषयावरचा होता. तर ती मला चक्क येऊन असं डायरेक्ट बोलली. म्हटली, "अगं तुला माहिती आहे का तू कोण होतीस मागच्या जन्मी?" म्हटलं, "कोण होते?" म्हटली, "वाघीण होतीस." म्हटलं, "काय?" "हो," म्हटली, "वाघीण होतीस म्हणून तर तू आत्ता घराघरा फिरतेस आणि ही पिल्लं तुझी फिरतात." म्हणजे ह्या बायका. म्हणलं, "बापरे देवा!" म्हणलं, "काकू ठीक आहे," म्हणलं, "तुम्ही म्हणताय ते ठीक असेल, असेलही काही," म्हणलं तसं. खूपच छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि जाता जाता एक शेवटचं काय तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगाल? मला एवढंच सांगायला आवडेल, की मी जे मगाशी माझा मोटो तुम्हाला सांगितला, की मला इन्स्ट्रक्टर बनवण्यात महिलांनी महिलांसाठी ड्रायव्हिंग या क्षेत्रात पद्धतशीरपणे उडी घ्यावी हे माझा सांगण्याचा उद्देश आहेच आहे. मग जाता जाता मी आता सगळ्यांसाठी एक शेर 1-2 एक पण नाही 2 तर ते कसं की एकांनी माझी मुलाखत मला ते परत एकदा आठवलं एकदम, की एकांनी माझी इनरव्हीलचा दुसरा ग्रुप आहे, त्यांच्या एका मेननी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळेस तिने माझ्यावर 2च ओळी, तेव्हा तो पिक्चर होता बघ, टिक वाजते. हां. तर त्या पद्धतीने तिने एक गाणं माझ्यासाठी हे केलं होतं. काय? टिक वाजते ठेक्यात, धडधड वाढते ठोक्यात, कधी क्लच कधी ब्रेक, अंतर वाढते झोक्यात. टिकटिक म्हणजे ते कसं की तिला ते माझी मुलाखत घेत होती तू जसं आत्ता घेतोयस तशा ह्याच्यात तिने ते माझ्यासाठी हे केलं होतं म्हणजे. आणि दुसरं म्हणशील तर मी आत्ता एवढंच की माझ्या या ड्रायव्हिंगच्या क्षेत्राशी म्हणून मी हा शेर तू अर्ज करते की घर से निकली थी दिल में कुछ अरमान थे, घर से निकली थी दिल में कुछ अरमान थे, एक तरफ झाड़ी थी एक तरफ शमशान थे, अरे वाह! एक तरफ झाड़ी थी एक तरफ शमशान थे, ऐसे में एक हड्डी आके पैर से टकराई, ऐसे में एक हड्डी आके पैर से टकराई और बोली, ए दिल जरा देख के चल, हम भी कभी इंसान थे. वाह! तर हा एक शेर मी सांगू शकते. आणि दुसरं म्हणजे पानी से तस्वीर नहीं बनती, ख्वाबों से तकदीर नहीं बनती, सभी रिश्तों को अच्छे दिल से निभाओ क्योंकि ज़िंदगी वापस नहीं मिलती, ज़िंदगी वाह! वापस नहीं क्या मिलती. बात है! क्या बात है! सो थँक यू आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.